वचन काय सांगतं? इर्मया याचा 15वा अध्याय आणि 19 वचन. ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो, तू वळशील तर माझा सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन. तू हिनकणापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझकडे परत येतील पण तू त्याचकडे जाणार नाहीस. आणि तो वचन सांगतं इर्मयाचा 15वा अध्याय 19 वचनामध्ये, जर हिन कसापासून तर तू मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. जे आजचं आमच्या वचनाचं जे टायटल आहे, संदेशाचं जे टायटल आहे, तर तू माझे मुख होशील. परमेश्वर आज प्रत्येकाशी बोलत असताना तरुण तरुणी पाहत असतील, जे कोण माझी बहीण माझे भाऊ आज जे लाईव्ह सेक्शनच्या माध्यमातून जे कोण पाहत आहात, परमेश्वरची इच्छा आहे की तुम्ही त्याचं मुख व्हावं. आम्ही सामान्य जीवन जगावं यासाठी परमेश्वरानं आम्हाला निवडलं नाही आहे. आम्ही एक सामान्य व्यक्ती ख्रिस्तामध्ये म्हणून आलो, परंतु वर्षानुवर्ष त्याच पोझिशनमध्ये त्याच स्थितीमध्ये आम्ही राहावं ही परमेश्वरची इच्छा अजिबात नाही. माझ्या भावा माझ्या बहिणी, परमेश्वर आज इर्मया 15:29 मध्ये परमेश्वर स्पष्टपणे आम्हा प्रत्येकाशी तो बोलत आहे. तो म्हणतोय की जर हीन कसापासून तू मौल्यवान जर वेगळं करशील तर तू माझे मुख होशील. परमेश्वरची इच्छा आहे की आम्ही त्याचं मुख व्हावं. या भूतलावरती ख्रिस्ती या नात्यानं जीवन जगत असताना परमेश्वरची इच्छा आहे की आम्ही अद्भुत गोष्टी करणारे लोक व्हावीत. परमेश्वरची इच्छा आहे की या जगाच्या ज्या ज्या भागामध्ये आम्ही जीवन जगत आहोत, परमेश्वराचं प्रतिनिधित्व ज्या ठिकाणी आम्ही करत आहोत, तर देवाची इच्छा आहे की आम्ही त्याचं मुख व्हावं. जेव्हा एखादा व्यक्ती एकाच्या देशाचं प्रतिनिधित्व इतर देशांमध्ये तो करतो, त्याला अँबॅसिडर असं म्हटलं जातं. ज्या देशाचे पंतप्रधान असतील आणि जेव्हा मंत्रिमंडळामध्ये काही गोष्टी जर डिस्कस करून त्या गोष्टी कराव्यात, जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी मान्यता केली जाते, त्यावेळी त्या देशामध्ये असलेला तो व्यक्ती, तो अँबॅसिडर त्या देशाचं मुख म्हणून, त्या पंतप्रधानचं मुख म्हणून तिथं असलेल्या पंतप्रधानशी किंवा तिथं असलेल्या गव्हर्नमेंटशी तो संभाषण करत असतो आणि काही गोष्टी त्यांच्याबरोबर तो बोलत असतो. प्रियानो, काही गोष्टी ज्या त्यांना सांगायच्या आहेत, भारताला इतर देशाला काही सांगत आहे, तर भारताचा अँबॅसेडर वेगवेगळ्या देशांमध्ये असतो आणि तो भारताचं जे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतो, तो भारताचं मुख होतो. तो पंतप्रधान जे भारताचे आहेत त्याचं तो मुख होतो. त्याच रीतीनं परमेश्वरानं जेव्हा आम्हाला निवडलेलं आहे आणि परमेश्वरानं आम्हाला या भूतलावरती ज्या ज्या गावांमध्ये शहरांमध्ये आम्ही जीवन जगत आहोत, परमेश्वरानं आम्हाला त्या ठिकाणी त्याचं मुख म्हणून आम्हाला अपॉइंट केलेलं आहे, आम्हाला नेमलेलं आहे. कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाटतं की आम्हाला सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही जीवन जगा लागलोय आणि आम्ही किती वर्ष असं राहणार, आणि परमेश्वरची योजना कोणती माझ्यासाठी आहे, परमेश्वरची योजना माझ्यासाठी काय त्यानं योजून ठेवलेलं आहे, आम्ही आमच्या जीवनामध्ये याच्याविषयी विचार करत असतो. आणि भरपूर लोक आज आपल्यामध्ये पाहत आहेत, त्याच्या जीवनामध्ये हा विचार येतो की परमेश्वरची योजना, परमेश्वरची इच्छा माझ्या जीवनामध्ये काय आहे, हे मी परमेश्वराकडे विचारत आहे, मी वाट पाहत आहे की परमेश्वरची इच्छा माझ्या जीवनामध्ये काय आहे. तर माझ्या भावा आणि माझ्या बहिणी, देवाचा पवित्र आत्मा आज स्पष्टपणे तुझ्याशी बोलताय इर्मया 15:19 मध्ये की तू माझं मुख होशील. तर तू माझं मुख होशील. ज्या ठिकाणी तू आहेस, ज्या गावामध्ये तू आहेस, ज्या शहरामध्ये तू आहेस, ज्या कॉलनीमध्ये तू आहेस, परमेश्वरची इच्छा आहे की तू त्याचं मुख व्हावंस. ज्या ठिकाणी तुम्ही आहात, तुमच्या शेजारची व्यक्ती असेल त्याला सांगा की परमेश्वरची इच्छा आहे की तू त्याचं मुख व्हावंस. प्रत्येक जण सांगा, परमेश्वरची इच्छा आहे तू त्याचं मुख व्हावंस. आदित्य, परमेश्वरची इच्छा आहे की तू त्याचं मुख व्हावंस. जय, परमेश्वरची इच्छा आहे की तू त्याचं मुख व्हावंस. जयला, परमेश्वरची इच्छा आहे की तू त्याचं मुख व्हावंस. प्रत्येक जे आपले शेजारी बसलेले आहेत, तुमची पत्नी असेल, तुमची आई असेल, तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, कोणी असेल, प्रत्येक जण सांगा की परमेश्वरची इच्छा आहे की तू त्याचं मुख व्हावंस. सामान्य व्यक्ती म्हणून तू निर्माण
परमेश्वर तुला केलं नाही, सामान्य व्यक्ती म्हणून तू जीवन जगावं यासाठी परमेश्वर तुला अपॉइंट केलं नाही. तुझ्या मनामध्ये कदाचित विचार येत असेल की किती वर्ष एक सामान्य व्यक्ती म्हणून मी जीवन जगालोय आणि जेव्हा वेगवेगळ्या सेवकांना सेविकांना मी पाहतोय आणि माझं जीवन कधी तसं होईल, माझ्या जीवनात परमेश्वर त्या रीतीनं कसं कार्य करेल, कसं अद्भुत कृत्य मला माझ्या सेवा कार्यामध्ये मला माझ्या प्रार्थनेमध्ये पाहता येईल. आज जे लोक विचार करत आहेत परमेश्वराचा निरोप त्याच्या हृदयापासून आलेला आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्यासाठी उभा आहे. परमेश्वर म्हणतोय की माझ्या लेकरा, माझं तू मूक व्हावंस यासाठी मी तुला निवडलेला आहे, माझं तू मूक व्हावंस यासाठी मी तुला नेमलेला आहे, माझं तू मूक व्हावंस यासाठी मी तुला बोलवलेलं आहे. परमेश्वराची इच्छा आहे की तू त्याचं मूक व्हावंस माझ्या भावा. परमेश्वराची इच्छा आहे माझ्या बहिणी तू त्याचं मूक व्हावंस. परंतु आम्ही एक सामान्य ख्रिस्ती म्हणून जीवन जगत आहेत. भरपूर चर्चेसमध्ये जेव्हा लोकांचा क्राऊड येतो, भरपूर लोक जेव्हा ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करतात, त्याच्यामध्ये काही लोक असे असतात की फक्त ख्रिस्ती जीवन म्हणून आम्ही जगायचं. संडे येणार, संडे सर्व्हिस अटेंड करणार, इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या जीवनामध्ये तेवढंच फक्त करणार. एक नॉर्मली ख्रिस्ती म्हणून लोक जीवन आपलं व्यतीत करतायत, जगत आहेत. काही लोकांचा गट असा आहे की त्या लोकांना वाटतं की फक्त परमेश्वरापासून मला आशीर्वाद मिळू देत, बाकी मी कुठल्या गोष्टी मला नको आहेत, कुठल्या गोष्टीची मला काय आवश्यकता नाही, परमेश्वर सेवा कार्य मी करणार नाही, फक्त मला मिळाले, मला आशीर्वाद पाहिजे, माझे बंगले झाले पाहिजेत, माझे फ्लॅट झाले पाहिजेत, माझ्या गाड्या झाल्या पाहिजेत, बस मला दुसरं काही नको, यासाठीच परमेश्वराकडे मी येत आहे. काय काय लोक आरोग्यदानासाठी परमेश्वराकडे येतात, काय काय लोक त्यांच्या कौटुंबिक गोष्टीसाठी परमेश्वराकडे येतात, काय काय लोक त्यांच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन परमेश्वराकडे येतात आणि लोक फक्त तेवढ्या गोष्टीपर्यंत तिथपर्यंत स्वतःला ते मर्यादित ठेवतात. माझ्या भावा, एक आज या लाईव्ह सेक्शनच्या माध्यमातून मला तुला सांगू दे की परमेश्वरानं फक्त एवढ्याच गोष्टीसाठी तुला बोलवलं नाही की तू फक्त यावंस, संडे सर्व्हिस त्याची अटेंड करावीस, त्या ठिकाणी परमेश्वराची आराधना फक्त करावीस, किंवा परमेश्वराने यासाठी फक्त तुला बोलवलं नाही की फक्त तू आशीर्वादित घ्यावास, आजारातून मुक्त व्हावं, तुझ्या फायनान्समध्ये तू स्ट्रॉंग व्हावं, यासाठीच परमेश्वराने तुला बोलवलं नाही. तर इर्मिया 15:19 मध्ये त्याचं वचन सांगतं, तू माझं मूक व्हावंस यासाठी परमेश्वरानं आज तुला बोललेलं आहे, आज तुला अपॉइंट केलेलं आहे की तू त्याचं मूक व्हावंस. पण तुम्हाला तर परमेश्वराचं मूक व्हायचं आहे ब्रदर. ज्यासाठी तुम्ही सांगत आहात होय मला त्याचं मूक व्हायचं आहे, मी जे बोललं पाहिजे ते फक्त परमेश्वराकडून आलेल्या गोष्टीच मी बोललं पाहिजे, इतर व्यर्थ गोष्टी बोलले नसल्या पाहिजेत. कारण ज्या रीतीनं पेत्र ज्यावेळी बोलला परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरती होता आणि पेत्र जेव्हा परमेश्वराचं मूक झाला आणि परमेश्वराने ज्या गोष्टी त्याच्या मुखामध्ये घातल्या होत्या तो बोलला, 3000 लोकांची भर पडली, 3000 लोकांनी आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं. आणि ज्या रीतीनं पेत्रानं प्रार्थना केली, देवाचा पवित्र आत्मा परराष्ट्रीयांवरती कर्नेलियाच्या कुटुंबावरती उतरला. आणि ज्या रीतीनं पौलानं प्रार्थना केली, किती लोकांच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार झालेत आणि किती लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वरानं त्याच्या बंधनातून त्यांना मुक्त केलं. अशा रीतीने सर्व गोष्टी मी वाचत असताना माझ्या जीवनामध्ये कधी या गोष्टी होतील, या गोष्टीचा जर आज तुम्ही विचार करत आहात तर परमेश्वर आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. परमेश्वर म्हणतोय की माझ्या लेकरा, मी तुला माझं मूक म्हणून मी बनवलेलं आहे, माझं मूक म्हणून तुला कार्य करायचं आहे, मी माझे शब्द तुझ्या मुखामध्ये घालणार. वचन सांगते स्तोत्रसंहिता 81:10 मध्ये परमेश्वर काय म्हणते मी वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 81वा अध्याय आणि 10वं वचन काय सांगते. स्तोत्रसंहिता याचा 81वा अध्याय आणि 10वं वचन. मीच तुझा देव परमेश्वर आहे, मी तुला मिस्र देशातून बाहेर काढले, तो आपले तोंड चांगले उघड म्हणजे ते मी भरीन. आता परमेश्वराचं मुख आम्हाला व्हायचं आहे आणि परमेश्वराचे शब्द आमच्या मुखामध्ये आले पाहिजेत. परमेश्वराचं वचन स्तोत्रसंहिता 81:10 मध्ये या ठिकाणी म्हणतं की तू आपलं मुख चांगलं उघड म्हणजे मी माझे शब्द तुझ्या मुखामध्ये भरीन, जेणेकरून तुझे शब्द जाचील, बोलशील, राष्ट्रांनी राष्ट्र, गावानी गावं, शहरांनी शहर, झुंडीच्या झुंडी आपलं जीवन मला समर्पित करतील, आपलं जीवन मला ते देतील. यासाठी माझं मुख म्हणून मी तुला नेमलेलं आहे. आम्हाला प्रत्येकाला आवडतं की परमेश्वराचं मुख म्हणून जीवन जगावं. आम्हाला प्रत्येकाला वाटतं, आवडतं की परमेश्वरासाठी अद्भुत कार्य करणारा व्यक्ती म्हणून इतर लोकांनी आमच्याकडे पाहावं, अद्भुत कार्य करणारा स्त्री म्हणून, सेविका म्हणून इतर लोकांनी आमच्याकडे पाहावं.
ज्या ज्या लोकांसाठी जेव्हा मी प्रार्थना करतोय, आजारासाठी प्रार्थना असतील, ज्या ज्या लोकांच्या समस्येसाठी मी प्रार्थना करतोय, ज्या ज्या त्याच्या प्रश्नासाठी मी प्रार्थना करतोय, आम्हाला वाटतं, आमची इच्छा असते की परमेश्वराने ते प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर द्यावं. जेव्हा एखादा भाऊ आणि एखादी बहिणी जेव्हा निराशेपोटी येते आणि जेव्हा मी तिच्याकडे देवाच्या वचनाच्या गोष्टी मी शेअर करतो, तर त्या बोललेल्या गोष्टीवर तिचं हृदय उत्तेजित व्हावं आणि आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करावं असं आम्हाला वाटतं. परमेश्वराचं मुख मी व्हावं असं आम्हाला वाटतं. पण तू परमेश्वराची पण इच्छा आहे की तुम्ही त्याचं मुख व्हावं माझ्या भावा माझ्या बहिणी. परंतु परमेश्वर या ठिकाणी काहीतरी कंडिशन आम्हाला टाकत आहे, काहीतरी अट तो आम्हाला घालत आहे. ज्या रीतीने आम्ही वचन वाचलं, पुन्हा एक वार इर्मयाचा 15वा अध्याय 19 वचन आम्ही वाचणार आहे. सर्वजण लक्षपूर्वक आजच्या संदेशकडे आम्ही लक्ष देऊया. वही पेन तुमच्या जवळ घ्या, नोट डाऊन करून घ्या. इर्मया 15:19 आपलं बायबल जवळ घ्या. वचन त्या ठिकाणी काय सांगतं? ह्याकरिता परमेश्वर असे म्हणतो, तू वळशील तर माझा सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन. तू हिनकणापासून मौल्यवान वेगळे परमेश्वर करशील. म्हणतोय हिनकणापासून तू जर मौल्यवान वेगळं करशील. हिनकण याचा अर्थ काही कामाला नसलेलं, कुछ कामाचं जे तुझ्याकडं आहे त्याचा काही उपयोग होत नाही माझ्या लेकरा माझ्या मुला, ते जर तू आपल्या जीवनामध्ये जे मौल्यवान मी तुला दिलेलं आहे, माझा पवित्र आत्मा जो मौल्यवान मी तुला दिलेला आहे, जर त्या गोष्टीपासून हे जे कुछ कामाचं अजून काही पर्सेंटेज प्रमाणे आहे, अजून काही टक्केवारीमध्ये तुझ्या जीवनामध्ये अजून माझ्या लेकरा त्या गोष्टी आहेत, मौल्यवान तर मी तुला दिलेला आहे. माझा पवित्र आत्मा जेव्हा तो आपलं जीवन तू मला दिलंस, जेव्हा तू म्हटलास की पवित्र आत्मा मला तू पाहिजेला आहेस, माझ्या लेकरा मी पवित्र आत्मा तुला दिला, मी तुला पाठवला आणि ते पवित्र आत्मा तुला चालवत आहे. परंतु माझं मुख तो अजून व्हावंस, अजून मला अद्भुत कार्य तुझ्याकडनं करून घ्यायचे आहेत. परंतु जे हिनकण आहे, जे कुछ कामाचं, त्याचा काही उपयोग मला नाही आहे आणि मला माहीत आहे की ते जर तुझ्या जीवनामध्ये राहिलं तर तुला ते घातकारक आहे. माझ्या मुला, ते जर जे कुछ कामाचं जे टाकलेलं ते जर मौल्यवान पासून वेगळं करशील तर पुढे काय सांगते परमेश्वर? तर तू माझे मुख होशील. तर या ठिकाणी कंडिशन आहे, या ठिकाणी परमेश्वराचा एक नियम आहे, तर तू माझे मुख होशील, तर तू माझे मुख होशील. हिन कणापासून, टाकलेल्या गोष्टीपासून, कुछ कामाच्या काही उपयोगाच्या नाहीत, तुला वाटते ते उपयोगाचे आहे, पण तू जर त्या दूर करशील, त्याच्यामध्ये तुझा राग असेल, त्याच्यामध्ये तुझ्या जीवनामध्ये असलेला गर्व असेल, ते कुछ कामाचं जगातील अजून तुझ्या जीवनामध्ये अट्रॅक्शन असेल, संसाराची चिंता, डोळ्याचे वासना, अजून जीवनामध्ये असलेला मोह, हे जे हिनकण, जे कुछ कामाचं जे टाकणं, न क्षमा करायचं अंतःकरण, चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणं, चुकीच्या गोष्टी लोकांसाठी बोलणं, निंदा, चाडी, लबाडी, ज्या ज्या गोष्टी, जारकर्म, अमंगळपणा, व्यभिचार, व्यसनाचा आत्मा, डोळ्याच्या माध्यमातून पाप करणं, विचाराच्या माध्यमातून पाप करणं, बोलण्याच्या द्वारे पाप करणं, पटकन राग येणं, क्रोधाविष्ट होणं, शिवीगाळ करणं, बोलणं चुकीचं, विचार करणं चुकीचं, हे जे कुछ कामाचं टाकलेलं तुझ्या जीवनामध्ये जे आहे, जोपर्यंत माझ्या लेकरा तू जोपर्यंत टाकत नाहीस, जे मौल्यवान माझा पवित्र आत्मा तुला दिलेला आहे, माझं कृपादान जे मी तुला भरणार आहे, मी तुला भरलेलं आहे, तेव्हा जर तू त्यापासून जर तू वेगळं ते करत नाहीस, ते दूर जर करत नाहीस, माझं मुख तुला होता येत नाही. माझ्या मुला, माझं मुख तुला होता येत नाही. माझं मुख म्हणून ज्या क्षेत्रामध्ये मला तुला वापरून घ्यायचं आहे, ज्या क्षेत्रामध्ये मला तुला उन्नत करायचं आहे, तुला माझ्या लेकरा माझं मुख म्हणून होता येत नाही. काय माझ्या भावा आणि बहिणी, अजून अशा कुठल्या गोष्टी आहेत काय ज्या गोष्टी परमेश्वराला तुझ्या जीवनामध्ये न आवडत्याला आहेत? न गोष्टी ज्या परमेश्वर आवडतात त्या अजून तुझ्यामध्ये आहेत काय? इतरांनी तुला आदर द्यावा, इतरांनी जर सन्मान करावा म्हणून गर्वाचा आत्मा तुझ्या जीवनामध्ये अजून आहे काय? अजून सुद्धा जगामधलं अट्रॅक्शन, जगामध्ये ज्या गोष्टी आज तुला बोलत आहेत त्या गोष्टी अजून तुझ्या जीवनामध्ये आहेत काय? अजून सुद्धा तुझ्या जीवनामध्ये निंदा करणं, अजून सुद्धा तुझ्या जीवनामध्ये आपणाला इतरांपेक्षा थोर मानणं, या जर गोष्टी माझ्या लेकरा अजून जर तुझ्या जीवनामध्ये आहेत
परमेश्वर म्हणतोय माझ्या लेकरा, माझ्या मुला, जे मौल्यवान मी तुला दिलेलं आहे त्याच्यापासून जे कुछ कामाचं आहे, जोपर्यंत तू वेगळं करणार नाहीस, जोपर्यंत ते काढून टाकणार नाहीस, माझं मुख म्हणून तुला राहता येत नाही, माझं मुख म्हणून तुला जीवन जगता येत नाही, माझं मुख म्हणून तुला जगामध्ये दाखवता येत नाही, जोपर्यंत कुछ कामाचं टाकलेलं जे ज्या गोष्टी तुझ्या आणि माझ्या नातेसंबंधामध्ये मध्ये येतात, ज्या ज्या गोष्टी तुझ्या आणि माझ्या नातेसंबंधामध्ये आडकाठी घालतात, माझ्या लेकरा ही वेळ आहे तू ते दूर करावंस, माझ्या लेकरा ही वेळ आहे तू पश्चाताप करावास, माझ्या भावा ही वेळ आहे की परमेश्वराच्या वधस्तंभाकडे पुन्हा तू यावंस, आपलं जीवन पुन्हा एक वार त्या बापाला समर्पित करावंस. माझ्या देवा, माझ्या बापा, एवढं वर्ष मौल्यवान पण माझ्या संगती होतं आणि ते कुछ कामं सुद्धा माझ्या संगती होतं. आणि काय काय लोक ज्या रीतीनं येशू ख्रिस्त म्हणतात की 2 धन्याची चाकरी भरपूर लोक करत आहेत, आणि काय काय लोक ते मौल्यवान जो पवित्र आत्मा आहे त्याला सुद्धा घेऊन ते संगती जातात, आणि काय काय लोक ते जीवनामध्ये मौल्यवान संगतीचे कुछ कामाचं आणि जे टाकलेलं आहे त्याला सुद्धा घेऊन जातात, आणि चर्चेसमध्ये आणि प्रार्थनेच्या वेळेमध्ये आल्यानंतर अन्य भाषेमध्ये परमेश्वराची ते आराधना करतात, आणि बाहेर गेल्यानंतर त्याच मुखाच्या द्वारे त्यांच्याकडून अमंगळ गोष्टी बाहेर येतात, गर्वाच्या गोष्टी बाहेर येतात, पुशारकीच्या गोष्टी बाहेर येतात, आणि ज्या हाताच्या द्वारे परमेश्वराची उंच करून ते आराधना करतात, ज्या हाताच्या द्वारे ते इतर लोकांना आशीर्वादित करतात, ज्या हाताच्या द्वारे ते प्रार्थना करतात, आणि त्याच गोष्टीद्वारे त्याच हाताद्वारे चुकीच्या भरपूर गोष्टी त्याच्या जीवनामध्ये जे आज करत आहेत, जे नेत्र बंद करून परमेश्वराकडे अश्रू डाळी जाते वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आणि मंडळांमध्ये आणि सभांमध्ये, ज्यावेळी आपले नेत्र बंद करून परमेश्वराकडे नेत्र बंद केल्यास अश्रू डाळे जातात, तेच नेत्र त्याच गोष्टी, चुकीच्या गोष्टी पाहण्यासाठी त्याच नेत्राचा उपयोग होतो. मौल्यवान आणि कुछ कामाचं आम्ही संगती घेऊन एवढ्या वर्ष जीवन जगत आहोत काय? आज जेव्हा परमेश्वराचा संदेश या लाईव्ह सेक्शन माध्यमातून जेव्हा तुमच्यापर्यंत माझ्या भावा आणि माझी बहिणी आली, तर मला तुला सांगू दे, अजून असे कितीतर लोक आमच्या भोवतालमध्ये, अजून आमच्या जीवनामध्ये आजूबाजूला मी पाहत आहोत, मौल्यवान पण संगती घेऊन जात आहेत आणि कुछ कामाचं टाकलेलं पण ज्याचा काही संमत नाही, जे कुछ कामाचं जे टाकलेलं आहे आणि परमेश्वर म्हणतोय मला त्याचा काही उपयोग नाही, ते सुद्धा संगती घेऊन जाणारे लोक आहेत. आज परमेश्वरच्या मंदिरामध्ये एक सेवक आणि सेविका म्हणून तू काम करत असशील माझ्या भावा. परमेश्वरच्या मंदिरामध्ये एक लिडरशिप मध्ये असल्या तू तरुण आणि तरुणी असशील, एक कॉयरचा एक लीडर असशील, एक सभासद असशील, हाऊस ग्रुप घेणारा एक परमेश्वराचा लेकरू तू असशील, पण तू काय मौल्यवान आणि कुछ कामाचं आणि टाकलेलं आणि हीन तू आपल्या संगती घेऊन चाललायस काय? त्या जीवनामध्ये ते मौल्यवान पण आहे, त्या जीवनामध्ये राग पण आहे, त्या जीवनामध्ये मौल्यवान आहे, त्या जीवनामध्ये लबाड आहे, त्या जीवनामध्ये मौल्यवान आहे, त्या जीवनामध्ये जगाची चिंता, जगाच्या वासना त्या जीवनामध्ये आहेत, त्या जीवनामध्ये मौल्यवान आहे, त्या जीवनामध्ये वासना आहे, त्या जीवनामध्ये मौल्यवान आहे, त्या जीवनामध्ये लबाडी आहे. परमेश्वर आज म्हणतोय माझ्या लेकरा, माझ्या मुला, माझं मुख म्हणून मी तुला अपॉइंट केले रे, माझं मुख म्हणून मी तुला बोलले माझ्या मुली, पण तू आज आम्ही ते मौल्यवान पण संगती घेतलेला आहे आणि कुछ कामाचं जे टाकलेलं आहे ते सुद्धा आम्ही संगती घेऊन आम्ही जात आहोत काय? ही वेळ आहे आम्ही परमेश्वराला समर्पण करावी माझ्या भावा, ही वेळ आहे आम्ही पश्चाताप करावा, ही वेळ आहे आम्ही म्हणावी की प्रभू जे हिनकन जे टाकलेलं आहे मी दूर करतो. एवढ्या वर्ष प्रभू त्या गोष्टी मी संगती घेऊन जात होतो, एवढ्या गोष्टी त्या घेऊन प्रभू त्या गोष्टीबरोबर मी माझं जीवन मी जगत होतो प्रभू, पण तो आज मी पश्चाताप करतो, आज मी माझं समर्पण करतो. मौल्यवान बरोबर जे कुछ कामाचे जे टाकलेलं आहे मी संगती घेऊन जाणार नाही, मी माझं जीवन समर्पित करतो. आज असे नेत्र, असे शब्द, असे अंतःकरण परमेश्वर पाहत आहेत आणि माझा विश्वास आहे की जेव्हा जे लोक, ज्या बहिणी ते पश्चाताप करते की प्रभू एवढे वर्ष मौल्यवान पण मी संगती घेतलं होतं, एवढं वर्ष मी कुछ कामाचं आणि हिनकन जे टाकलं ते पण संगती घेऊन जात होतो, पण तू जेव्हा प्रभू आज ते वचनाच्या द्वारे तू माझ्याशी बोलत आहे, मी पश्चाताप करताय, मी माझं जीवन तुला समर्पित करताय. जे कोण पश्चाताप करेल, जे कोण ते वधस्तंभ करेल, परमेश्वर म्हणते माझ्या मुला यिर्मया 15:19 प्रमाणे तू माझं मुख होशील, माझ्या मुली तू माझं मुख होशील
आणि ज्या भागामध्ये आणि ज्या क्षेत्रामध्ये आणि ज्या गावामध्ये तू आहेस तिथं मी माझं मुख म्हणून तुला वापरून घेईन. आपलं जीवन ही परिवर्तन करायची वेळ आहे. आपलं जीवन आम्ही परमेश्वराच्या कडे समर्पण करायची वेळ आहे. चांगल्या गोष्टी बोलणारे आम्ही लोक आहोत, चांगल्या गोष्टी लोकांना दाखवणारे आम्ही लोक आहोत. त्याच्यानंतर दुसरं जीवन सुद्धा आमचं आहे. आमच्या मुखातून वाईट गोष्टी सुद्धा येतात, आमच्या मुखातून इतरांसाठी निंदा सुद्धा येते. ही बदलण्याची वेळ आहे माझ्या भावा. समर्पण करायची वेळ आहे. परमेश्वराच्या दृष्टीनं तू बहुमूल्य आहेस. परमेश्वर तुझ्यावरती प्रेम करतो. यशायाचा 52 अध्याय आणि 11 वचन काय सांगतं? निघा निघा. परमेश्वर म्हणतोय माझ्या लेकरा, माझं मुख तुला मी केलेलं आहे, परंतु काय आठी तुला पाहिजे लक्षात ठेव माझ्या लेकरा, माझ्या मुली, निघ तिथून. परमेश्वर म्हणतोय निघा निघा, पुढं तेथून निघून जा. तिथून निघून जा. कुठून निघायचं आम्हाला? ज्या गोष्टी परमेश्वरापासून, त्याचं मुख होण्यापासून आम्हाला अडवतात, ज्या गोष्टी आम्हाला परमेश्वराच्या त्या गोष्टीपासून आम्हाला दूर घेऊन जातात, जे नाते संबंध, जे रिलेशनशिप, ज्या गोष्टी, ज्या परिस्थिती आम्हाला परमेश्वरापासून दूर घेऊन जातात, त्याचं मुख आम्ही व्हावं म्हणून ते आम्हाला अडवतात. परमेश्वर म्हणतोय माझ्या लेकरा, निघ निघ, तिथून निघ, तिथून निघून जा, पळून जा. थांबायचं नाही, थांबायचं नाही, पळून जा. पुढे काय सांगतंय? अशुद्ध वस्तूला शिवू नका, हा, त्यांच्यामधून निघून जा. हा. परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो, तुम्ही आपणास शुद्ध करा. म्हणतोय माझ्या लेकरा, तू माझं पात्र वाहणार आहेस, तू माझं पात्र आहेस. परमेश्वर म्हणते आपल्याला शुद्ध कर, आपल्याला शुद्ध कर. यशाया 52:11 आज स्पष्टपणे आमच्याशी बोलताय, निघ निघ, निघ तिथून, पळून जा. तिथं थांबायचं नाही. ज्या गोष्टी तुझ्या आणि माझ्या नात्याच्या संबंधामध्ये येतात, ज्या गोष्टी तुझ्या आणि माझ्यापासून जे नाती संबंध बिघडण्याचा प्रयत्न करतात, तू मौल्यवान पण संगती घेतलेस आणि जे कुच कामाचं टाकल्या पण संगती घेतलेस, निघ निघ निघ, त्यातून निघ, पळून जा, पळून जा, दूर पळून जा. तू परमेश्वराचं पात्र वाहणारा माझा मुलगा आहेस, तू माझी पात्र वाहतोयस. परमेश्वर म्हणतोय, परमेश्वराचे पात्र वाहणाऱ्यानं तुम्ही आपल्याला शुद्ध करा, तुम्ही आपल्याला शुद्ध करा, तुम्ही आपल्याला शुद्ध करा. ही वेळ आहे की आम्ही आपल्याला स्वतःला शुद्ध करावं. प्रभू, मी मौल्यवान आणि कुच कामाचं मी संगती घेऊन जाणार नाही. जे तुला नाही आवडत प्रभू, ते संगती घेऊन जाणार नाही. एवढ्या वर्ष त्या रीतीने जगलो प्रभू, एवढ्या वर्ष त्या रीतीने माझं जीवन मी व्यतीत केलं. मी संदेश पण प्रभू दिलेत, मी इतरांसाठी प्रार्थना पण केल्या प्रभू, मी स्तुती आराधना पण केल्या प्रभू, मी सर्व केलं प्रभू. परंतु मौल्यवान पण संगती होतं, कुच कामाचं पण संगती होतं, जे उपयोगाचं नाही ते पण संगती होतं. परंतु आज मी पश्चाताप करत आहे आणि यशाया 52:11 प्रमाणे मी तिथून निघून जात आहे, मी तिथून पळून जात आहे. मला त्या गोष्टी नको आहेत प्रभू. जे कोण आज समर्पण करतील, मला तुम्हाला सांगू द्या, शेवटाला मी प्रार्थना करताय आणि देवाचा आत्मा जोरदार तुमच्या जीवनामध्ये उतरायला तुम्ही पाहिला. परमेश्वर म्हणतोय माझ्या लेकरा, निघ निघ, निघ तिथून, निघ, पळून जा. परमेश्वर आज वचनाद्वारे बोलत आहे. 2 कोरिंथ्याचा 6 अध्याय आणि 17 वचन काय सांगतंय? म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा. परमेश्वर म्हणतोय वेगळं व्हायची वेळ आहे. मौल्यवान आणि कुच कामाचं एकत्र राहू शकत नाही लेकरा. मौल्यवान आणि जे टाकलेलं, जे उपयोगाचं नाही, जे तुला हानिकारक आहे, मला ठाऊक आहे, त्याला जवळ घ्यायचं ही वेळ नाही. मौल्यवान वेगळं कर लेकरा, मौल्यवान वेगळं कर. कुच कामाचं टाकून दे, त्याची आपल्याला काय आवश्यकता नाही, ते कुच कामाचं टाकू दे. मौल्यवान आणि कुच कामाचं वेगळं कर, वेगळं कर. परमेश्वर म्हणतो त्यापासून तू वेगळं हो. जे कुच कामाचं हिनकण, त्याच्यापासून तू वेगळं हो. पुढं काय सांगतंय? असे प्रभू म्हणतो, हा, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. आम्ही म्हणतोय की आमच्या जीवनामध्ये परमेश्वरानं आम्हाला स्वीकारलेला आहे. परमेश्वर आम्हाला ओळखतो. पण तो काही नियम परमेश्वराच्या वचनामध्ये स्पष्टपणे आमच्या समोर आज येत आहेत. 2 कोरिंथ्याच्या 6 अध्याय आणि 17 वचनामध्ये तो म्हणतोय, जेव्हा तू त्या अशुद्धपासून, जे कुच कामाचं आहे, मौल्यवान आणि ते कुच काम जेव्हा तू वेगळं करशील आणि जेव्हा मौल्यवानला तू धरून राहशील आणि जे अशुद्ध ते आपल्यातून काढून टाकशील, परमेश्वर म्हणते माझ्या लेकरा, तेव्हा मी तुला स्वीकारीन, तेव्हा मी तुला स्वीकारीन. आम्ही म्हणतोय की प्रभू तू मला स्वीकारलंयस. लोकांना आम्ही सांगत जातोय, बघा परमेश्वर मला स्वीकारलंय. आम्ही म्हणतोय की मी परमेश्वर स्वीकारलंय. पण तू माझ्या भावा, माझ्या बहिणी, एवढ्यावरती ते पूर्ण होत नाही. परमेश्वराचे नियम 2 कोरिंथ 6:17 मध्ये आमच्याशी ते डायरेक्ट आणि स्पष्टपणे बोलत आहे. ते म्हणताय माझ्या लेकरा, जोपर्यंत जे अशुद्ध आहे त्याच्यापासून तू वेगळं होत नाहीस, जे कुच कामाचं आहे ते जेव्हापासून आपल्या जीवनामधून तू वेगळं करत नाहीस, माझ्या लेकरा, माझ्या मुला,
मी तुला स्वीकारू शकत नाही. आम्ही म्हणू की प्रभूला आम्ही स्वीकारलंय, आम्ही म्हणू की आम्ही बिलीवर लोक आहे, आम्ही आमच्या गाड्यांवरती आमच्या घरांच्या बाहेर आम्ही प्रेज लॉर्ड म्हणू, आम्ही म्हणू की जीजस लव यू, येशू तुम्हावरती प्रेम करतो, आम्ही एकमेकाला फोन कॉल्सद्वारे आम्ही वचनं पाठवत आहे. पण तू आज मला प्रश्न विचारू द्या, काय परमेश्वरानं तुमचा स्वीकार केलेला आहे काय? काय परमेश्वरानं तुमचा स्वीकार केलेला आहे काय? परमेश्वरानं तुमचा स्वीकार केलेला आहे काय? देवाचं वचन 2 कोरिंथ 6:17 सांगतं, त्याच्यापासून वेगळे व्हा, जे अमंगळ आहे त्याच्यापासून दूर व्हा. जेव्हा दूर होशील परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला स्वीकारीन, त्याच वेळी मी तुम्हाला स्वीकारीन. कोणतेही घाण झालेले कपडे घेऊन आम्हाला परमेश्वर स्वीकारू शकत नाही. प्रियानो, आम्ही ख्रिस्तामध्ये असून परत परत त्याच गोष्टी करतोय, परमेश्वर आम्हाला स्वीकारू शकत नाही. उधळ्या पुत्र वचन सांगते, त्याला आठवण आली जेव्हा तो आपल्या वडिलापासून पळून गेला, आपली धन संपत्ती उधळून टाकली, मौजमजा केली, चैनी केली. आणि आम्ही कधी कधी तसं असतोय, आमचा जो स्वर्गातील बाप आहे त्याच्याकडनं कृपादान आम्ही घेतोय, त्याच्याकडनं आम्ही अभिषेक घेतोय आणि आम्ही जगामध्ये जाऊन त्या चुकीच्या गोष्टीमध्ये कुठतर हरवून टाकतोय. दिलेलं ते परमेश्वरानं मौल्यवान धन आम्ही त्या जगामध्ये कुठतर हरवून टाकतोय. आम्ही आमच्या सुखविलासामध्ये, आम्ही आमच्या संसाराच्या चिंतामध्ये, संसाराच्या पुसारकीमध्ये आम्ही सर्व त्या गोष्टी विसरून जातोय, टाकून देतोय. आम्हाला त्याची काळजी राहत नाही. आणि जेव्हा ते सगळं संपतंय त्यावेळी त्या उद्या पुत्राला आपल्या बापाची आठवण येत्या. वचन सांगते की जेव्हा तो परत येतोय, तिचा बाप जेव्हा तिला जवळ घेतोय, पहिला त्याचे जे मळकटलेले घाण झालेले कपडे तो बदलतोय. वचन सांगते नवीन वस्त्र त्याला तो देतोय. कोणतेही घाण कपडे घालून, कोणतेही अमंगळ पाप घेऊन, कोणतेही अमंगळ गोष्टी घेऊन परमेश्वर कधीही आम्हाला स्वीकारू शकत नाही. म्हणून म्हटला प्रभूजी प्रभूजी म्हणणार पुष्कळ जण आहेत, ते सगळ्याचाच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल सांगत नाही. परमेश्वर म्हणते सगळ्याचाच होईल काय सांगत नाही. का माझ्या प्रियानो, आम्हाला परमेश्वरानं जेव्हा बोलवलेलं आहे, अमंगळ गोष्टी आमच्या जीवनातून आम्ही दूर केलेल्या आहेत काय? परमेश्वर म्हणते निघा तिथून. जोपर्यंत जे अमंगळ आहे, जोपर्यंत तुम्ही ते वेगळं आपल्यापासून करत नाही, मी तुम्हाला स्वीकारू शकत नाही. माझ्या भावा, फक्त एक नॉर्मली ख्रिस्ती जीवन जगावं. पुन्हा एकदा सांगतो, परमेश्वरानं तुला बोलवलं नाही तर परमेश्वराचं एक मुख म्हणून अद्भुत कार्यासाठी परमेश्वरानं तुला, माझ्या भावाने माझ्या बहिणी तुला बोलवले आहे. अमंगळ गोष्टी आपल्या जीवनातून दूर करायची वेळ आहे. अमंगळ गोष्टी ज्या परमेश्वरात तुमच्या आणि त्याच्यामध्ये नातेसंबंध जे बिघडत आहे ते दूर करायची वेळ आहे. मौल्यवान आणि कुचकामाचं एवढं वर्ष संगती घेऊन तुम्ही जात होता ते टाकण्याची वेळ आहे. ही वेळ आहे आम्ही जे अमंगळ आहे त्याच्यापासून वेगळं व्हावं. ही वेळ आहे आम्ही समर्पण करावं. ही वेळ आहे आम्ही पश्चाताप करावा. ही वेळ आहे आम्ही परमेश्वराच्या समोर रडावं. ही वेळ आहे आमचं जीवन नव्यानं परमेश्वराला समर्पित करावं. देवाचा एक सेवक होता प्रियानो, मौल्यवान संगती पण होतं, पण तो आणि कुचकामाचं संगती घेऊन जात होता. महान देवाचे सेवक आहेत, या ठिकाणी नाव मी त्यांचं सांगत नाही प्रियानो. 2016 त्यांच्या जीवनामध्ये घडलेली अद्भुत गोष्ट ही आहे. आणि प्रियानो, जेव्हा मौल्यवान आणि अमंगळ तो संगती घेऊन जात होता, 2016 हार्ट अटॅक त्याला आला. हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं, ICU मध्ये त्याला भरती केली होती. आणि त्या दरम्यान जेव्हा तो त्या ठिकाणी होता आणि जेव्हा ICU मध्ये कोम्यामध्ये तो गेला होता, एक दुष्टान त्याच्या जीवनामध्ये त्यानं पाहिला प्रियानो. पाहिला असताना त्याला बघितलं की तो स्वतः स्वर्गामध्ये उभा आहे आणि मोठीच्या मोठी लाईन त्या ठिकाणी लागलेली आहे. त्या ठिकाणी देवदूत आहेत आणि जीवनाचं पुस्तक उघडलेलं आहे. आणि जे जे लोक येतात त्याची नावं त्या ठिकाणी तपासली जात आहेत. आणि जेव्हा ते तपासतात आणि तपासत असताना ज्या व्यक्तीचं त्या ठिकाणी नाव आहे जीवनाच्या पुस्तकात, त्यावेळी एक मंजूळ आणि सुमधुर अशी संगीत त्या ठिकाणी वाजलं जातं. आणि ते वाजले असताना त्या गेटमधून, त्या दरवाजामधून येशू ख्रिस्त बाहेर येतात आणि त्या व्यक्तीला ते मिठी मारतात आणि आत ते घेऊन जातात. आणि ज्या व्यक्तीचं त्या जीवनाच्या पुस्तकात नाव सापडत नाही, त्यावेळी कर्कश आणि जे मनाला वेदना देणारं, त्रास देणारं, भीती देणारं त्या ठिकाणी संगीत वाजलं जातं. आणि त्यावेळी सैतानाचे दूत येतात आणि त्या व्यक्तीला पकडून नरकामध्ये घेऊन जातात. प्रियानो, हा देवाचा सेवक लाईनमध्ये काही 10-15 लोकांच्या पाठीमागे उभा होता आणि सर्व त्या दृष्टांतामध्ये आपल्या नेत्राच्या द्वारे तो पाहत होता. प्रियानो, पाहत असताना काही लोकांचं त्या ठिकाणी स्वर्गामध्ये स्वागत करण्यात आलं,
काही लोकांना नरकामध्ये टाकण्यात आलं आणि या देवाच्या सेवकाला स्वतःवरती अभिमान होता. तो म्हटला की मी एवढं भरपूर काय तर केलेलं आहे आणि मी नक्कीच त्या स्वर्गामध्ये जाणार आणि नक्कीच माझं जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव असणार. त्याला भरपूर त्या गोष्टीचा आनंद झाला. तो सेवक कोम्यामध्ये असताना दृष्टांतामध्ये हे पाहत आहे प्रियानो, जेव्हा त्याची वेळ आली, जेव्हा तो त्या देवदूच्या समोर उभारला, जीवनाचं पुस्तक ज्यावेळी त्या ठिकाणी उघडलेलं होतं आणि त्याचं नाव त्या ठिकाणी तपासण्यासाठी तो देवदूत पाहत होता आणि त्याचं नाव ज्यावेळी त्या ठिकाणी त्याने चेक केलं, माझ्या प्रियानो त्या देवदूताला त्याचं नाव त्या ठिकाणी सापडलं नाही. तो म्हणला अहो सर्व व्यवस्थित बघा. ते देवदूत म्हणले नाही हो, तुमचं नाव या ठिकाणी नाही. नाही व्यवस्थित बघा, व्यवस्थित बघा, मी माझं नाव असताना मी या गोष्टी केल्या, त्या गोष्टी केल्या, मी असं वागलो, मी तसं केलं, बघा बघा. देवदूत म्हटले नाही, तुमचं नाव नाही. आणि त्यावेळी प्रियानो मनाला भीती घालणारं कर्कश म्युझिक संगीत त्या ठिकाणी वाजलं असताना सैतानाचे दूत त्या ठिकाणी येत होते त्याला पकडायला. पण तो येशू ख्रिस्त पुन्हा त्या दरवाजातून बाहेर आले, म्हटले माझ्या लेकरा, तुझ्या जीवनामध्ये मौल्यवान आणि जे कुचकामाचा या दोन्ही संगती घेऊन तू फिरत होतास. मौल्यवान जे होतं त्याच्याद्वारे भरपूर गोष्टी तू केल्यास, संदेश भरपूर तू दिलेस, मिरॅकल तुझ्या प्रार्थनेमध्ये झालेत, तुझ्या प्रार्थनेद्वारे लोका जीवनामध्ये मुक्तता मिळाली माझ्या लेकरा. परंतु जे कुचकामाचं होतं ते अजून तुझ्या जीवनामध्ये भरपूर तू पकडून ठेवलेस, अजून ते आहे. तू जोपर्यंत दूर करणार नाहीस, किती माझ्यासाठी तू केलेलं असेल हे सर्व शून्य आणि व्यर्थ आहे. एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा प्रियानो, आम्ही केलेली सेवा किंवा आम्ही केलेले चिन्ह चमत्कार, आम्ही दिलेले संदेश, आम्ही लोकांसाठी केलेल्या प्रार्थना, या गोष्टी आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जात नाहीत. परंतु आम्ही ख्रिस्तामध्ये जीवन जगलेलं, पवित्र जीवन जगलेलं, आज्ञेमध्ये राहिलेलं, या गोष्टी आम्हाला स्वर्गात घेऊन जातात. आम्ही चिन्ह चमत्कार, आम्ही इतरांसाठी केलेलं प्रार्थना, आम्ही इतरांसाठी केलेल्या कोणत्याही गोष्टी आम्हाला स्वर्गात घेऊन जात नाहीत. परंतु आम्ही ख्रिस्तामध्ये राहिलेलं आमचं पवित्र जीवन, आज्ञापालन आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जातं. या देवाच्या सेवकाला त्यावेळी त्या ठिकाणी भीती वाटली. परत दृष्टांत बंद झाला. परमेश्वर बाप येशू ख्रिस्त म्हटलेत, पुन्हा एक तुला संधी देत आहे, बघ जे मौल्यवान आहे त्याच्यापासून वेगळं कर, जे अमंगळ आहे, जे अशुद्ध आहे ते वेगळं कर आणि जीवन व्यतीत कर. पुन्हा एक वार तुला एक मी संधी देत आहे प्रियानो. आणि 2016 मध्ये त्या देवाच्या सेवकाच्या जीवनामध्ये घडलेली गोष्ट आहे. यूट्यूबमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि प्रियानो, देवाचा सेवक परत तो त्याचा आत्मा परत त्याला पाठवण्यात आला आणि त्यावेळेमध्ये तो ICU मधून जो कोम्यामध्ये होता तो बाहेर आला. आणि प्रिय त्याच्यानंतर अजून सुद्धा तो देवाचा सेवक जिवंत आहे आणि त्याच्या जीवनामध्ये भरपूर गोष्टी ज्या चुकीच्या झाल्या होत्या, उघड त्या गोष्टी त्याने कन्फेशन केलं, आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलं प्रियानो, आणि तो परमेश्वरामध्ये आता जीवन जगत आहे. एवढा देवाचा महान सेवक, लाखो लोक त्याच्या प्रार्थनेद्वारे आशीर्वाद झालेत, मिराकल झालेत. पण तू मौल्यवान आणि कुच कामाचा आम्ही संगती घेऊन जाऊ शकत नाही, मौल्यवान आणि हीनकण आहे आम्ही संगती घेऊन जाऊ शकत नाही. परमेश्वर म्हणतोय, निघा त्याच्यापासून, अशुद्धाला शिवू नका, त्याच्यापासून वेगळे व्हा, मग मी तुम्हाला स्वीकारीन. कोणत्याही धार्मिक गोष्टीद्वारे, कोणत्याही धार्मिक केलेल्या कार्यामुळे परमेश्वर म्हणत नाही मी तुम्हाला स्वीकारीन. पण परमेश्वराचं वचन स्पष्टपणे 2 करिंथ 6:17 मध्ये आमच्याशी बोलत आहे, माझ्या लेकरा धार्मिक गोष्टी केल्यास म्हणून मी तुला स्वीकारतो म्हणत नाही, कुठल्या धार्मिक विधी केल्यास म्हणून मी तुला स्वीकारतो म्हणत नाही. पण तू जेव्हा जे अशुद्ध आहे त्याच्यापासून तू वेगळं होशील, जेव्हा जे अशुद्ध आहे ते आपल्यापासून दूर करशील, त्याच्यापासून निघशील, त्यावेळी परमेश्वर म्हणते, माझ्या लेकरा, माझ्या मुली, मी तुला स्वीकारीन. ही वेळ आहे की आम्ही मौल्यवान आणि अशुद्ध हे वेगळं करावं, मौल्यवान धरून आम्ही परमेश्वर समोर जावं. पुढे वचन काय सांगते? 18 2 करिंथ 6 अध्याय आणि 18 वचन काय सांगतंय? आणि मी तुम्हाला पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. आम्ही म्हणतो की आम्ही ख्रिस्ताचं पुत्र आहे, आम्ही म्हणतो की आम्ही ख्रिस्ताची कन्या आहोत. आम्ही त्या रीतीनं गीत सुद्धा गातो. वेगवेगळे गीत त्यासाठी म्हटले जातात, वेगवेगळे गीत त्यासाठी रचले जातात की पिता, तू आमचा पिता आहेस, आम्ही तुझे पुत्र आहोत, आम्ही तुझे कन्या आहोत. वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीचं गीत गायलं जातं, म्हटलं जातं. चांगल्या पद्धतीचं संगीत त्या ठिकाणी त्याला लावलं जातं. वेगवेगळ्या चांगल्या सिंगरांकडून ते गाणं म्हटलं जातं आणि म्हणतात की पिता, मी तुझा मुलगा आहे, तू माझा बाप आहेस, मी तुझी मुलगी आहे, तू माझा राजा आहेस. आणि कितर लोक वेगवेगळे गीत त्या ठिकाणी लिहितात. काय लोक आपल्या घराच्या बाहेर लिहितात की मी
त्या येशूचा पुत्र आहे. काही काही लोक आपल्या गाडीवरती येतात की मी त्या येशूचा पुत्र आहे. पण देवाचं वचन या ठिकाणी स्पष्टपणे म्हणत आहे, वेगवेगळे गीतं जरी आम्ही म्हटलीत, वेगवेगळ्या गीताच्या संगीताच्या द्वारे वेगवेगळे गीतं जर आम्ही परमेश्वर सादर केलीत, पण परमेश्वराला त्या गोष्टीमध्ये रस नाही आहे, आनंद नाही आहे. की जर तुमच्या जीवनामध्ये मौल्यवान पण संगती आहे, कुच कामाचं पण संगती आहे, आणि तुम्ही त्यावेळी म्हणता की प्रभू तू माझा पिता आहेस, प्रभू तू माझा पिता आहेस, मी तुझा पुत्र, मी तुझी कन्या आहे, आणि मौल्यवान आणि कुच कामाचं संगती घेऊन कोणीही म्हणू शकत नाही की प्रभू तू माझा पुत्र आहेस, तू माझा पिता आहेस, मी तुझा पुत्र आणि मी तुझी कन्या आहे. जोपर्यंत आमच्या जीवनातून ज्या मंगळ आहे, जोपर्यंत आमच्या जीवनातून ज्या परमेश्वरच्या नाते संबंधामध्ये आमच्या दोघांच्या मध्ये ते डिस्टर्बन्स घेऊन आम्हाला मौल्यवान आणि अशुद्ध याला संगती धरून जोपर्यंत आम्ही चालत आहोत, किती गीत आम्ही म्हणू, किती वेगवेगळ्या संगीताद्वारे परमेश्वराची आम्ही आराधना करू, किती गीत आम्ही सादर करू, किती भाषांमध्ये आम्ही ते गीत सादर करू, पण तुम्हाला या ठिकाणी सांगू द्या, देवाचं वचन स्पष्टपणे आमच्याशी बोलत आहे, जोपर्यंत अशुद्धापासून तू अमंगल दूर करत नाहीस, जोपर्यंत अशुद्धापासून तू निघून जात नाहीस, जोपर्यंत ते मौल्यवान आणि अशुद्ध जोपर्यंत तू वेगळं करत नाहीस, परमेश्वर म्हणतोय मी तुझा पिता होऊ शकत नाही आणि तू माझा पुत्र किंवा कन्या होऊ शकत नाहीत. आमची गीतं, आमचे वेगवेगळे संगीत परमेश्वराला या ठिकाणी कोणत्या गोष्टीचा रस नाही, जोपर्यंत अशुद्धाला आमच्या जीवनातून आम्ही वेगळं करत नाही. माझ्या भावा, माझ्या बहिणी, आम्ही स्वतःला फसवू नये की मी किती छान गीतं गाणारा व्यक्ती आहे, मी किती छान गीतं लिहितो आणि देवाची आराधना करतो. माझ्या भावा आणि माझ्या बहिणी, मला तुला सांगू दे, जोपर्यंत जीवनामध्ये अमंगळ आहे, जोपर्यंत अशुद्ध आपल्या जीवनातून तू दूर केलं नाहीस, काढलेलं नाहीस, मौल्यवान आणि अशुद्ध एकाच वेळी तू कॅरी करून तू घेऊन जात आहेस, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये परमेश्वर तुला स्वीकारणार नाही. परमेश्वर म्हणणार नाही की तू माझा पुत्र आहेस आणि माझी कन्या आहेस. परमेश्वराचं वचन स्पष्टपणे 2 कोरिंथीय 6 अध्याय आणि 18 वचन सांगतं की जेव्हा तू अमंगळापासून तू वेगळं होशील, जे अमंगळ आहे त्याला तू दूर करशील, त्याच वेळी तू माझा पुत्र होशील, त्याच वेळी तू माझी कन्या होशील. आमचे कोणतेही गीते असू द्या, आमचे किती संगीत असू द्यात, पण परमेश्वराला जर अशुद्ध प्रमाणे अशुद्ध गोष्टी ठेवून जर आम्ही गीतं सादर करत आहोत, आम्ही जर त्याच्यामध्ये परमेश्वर म्हणतो की तू आमचा पिता आहेस, परमेश्वराला आमच्या या गीतांमध्ये रस नाही. प्रियानो, परमेश्वर या गीताचा आदर कधीच करणार नाही. आज ही वेळ आहे की म्हणावं की प्रभू होय मी अशुद्ध आहे, ते दूर करतो. होय प्रभू, जे कुच कामाचं ते मी दूर करतो, मौल्यवान आणि अशुद्ध मी संगती घेऊन जाणार. माझ्या जीवनामध्ये प्रभू अजून राग आहे काय, मी दूर करतो देवा. माझ्या जीवनामध्ये प्रभू अजून बडाई मारण्याची गोष्ट आहेत काय, मी काढतो राजा. माझ्या जीवनामध्ये अजून गर्वाचा आत्मा आहे काय, प्रभू मी काढतो. माझ्या जीवनामध्ये अजून इतर लोकांना कमी लेखनाचा दुरात्मा आहे काय, प्रभू मी काढतो. अजून माझ्या जीवनामध्ये इतरांना तुच्छ मानण्याच्या गोष्टी आहेत काय, प्रभू ते अशुद्ध मी काढतो. मी माझं जीवन नव्यानं तुला समर्पित करतो. माझ्या भावा, माझ्या बहिणी, परमेश्वर इर्मया 15:19 प्रमाणे तो म्हणतोय मी माझं मुख होण्यासाठी तुला बोललेलं आहे. स्वतःला कमी आम्ही कधी लेखू नये. परमेश्वरानं मुख होण्यासाठी ज्यावेळी तुला बोललेलं आहे, जे अशुद्ध आहे, जे हीन कसं आहे, ज्याचा काही उपयोग नाही, जे टाकलेलं आहे, जे कुच कामाचं आहे, हे दूर करायची वेळ आहे. अशुद्धाला आपल्या जीवनातून वेळ करायची, दूर करायची वेळ आहे. प्रियानो, वचन आमच्यासाठी स्पष्टपणे बोलत आहे. 2 कोरिंथ याचा 6 अध्याय आणि 14 वचन काय सांगते. 2 कोरिंथ याचा 6 अध्याय आणि 14 वचन. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार, उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार. वचन या ठिकाणी बोलते प्रियानो की नीती आणि स्वैराचार याची भागी कशी होणार. कधी पार्टनरशिप त्या ठिकाणी होऊ शकत नाही. प्रियानो, 2 पार्टनर असतात, एखादी कंपनी ते चालवत असतात, दोन्हीही पार्टनर जे असतात ते एकच भाषा बोलत असतात आपल्या कंपनीची, एकच रूल आपले बोलत असतात ते आपल्या कंपनीचे जे ठरवलेत, एकच त्यांची भाषा असते, एकच रूल असतो. ज्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी आखलेल्या त्याच गोष्टी ते आपल्या कस्टमर बरोबर, त्याच गोष्टी जे ते एम्प्लॉय तिथं जे नोकर आहेत ते नोकर वर्गावर त्याच गोष्टी बोलत असतात, कारण त्याची त्या ठिकाणी भाग्य असते, त्या ठिकाणी त्यांचं सहभागिता असते, त्यांची पार्टनरशिप असते. पण तू कोणी व्यक्ती देवाचं वचन सांगतं नीती आणि स्वैराचार, पवित्रता आणि पाप
याची भागी कधीच होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. पाप आणि जो स्वैराचार, नीती आणि पवित्रता या गोष्टी बरोबर कधीच ते बिजोड होऊ शकत नाहीत, एकत्र राहू शकत नाही. कसं राहतील माझ्या भावा, कसं राहतील माझी बहिणी, कशा रीतीनं जीवन जगू शकतील, कशा रीतीने त्यांच्यामध्ये पार्टनरशिप येईल, कशा रीतीने ते रिलेशनशिप बिल्डअप करतील, कशा रीतीने त्या रिलेशनशिपमध्ये वाढतील. जर नीती आणि स्वैराचार त्याच्या जीवनामध्ये आहे, जर पाप, अमंगळ गोष्टी आणि पवित्रता पण ते म्हणतात माझ्या जीवनामध्ये आहे, याची कधीच भागी होत नाही. देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे प्यारो. ही वेळ आहे की एक तर नीतीच्या पाठीमागे आम्ही जावावं. आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर अद्भुत गोष्टी पाहायच्या आहेत, आमच्या जीवनामध्ये परमेश्वरानं आम्हाला लिफ्ट करावं, ही जर इच्छा आमच्या जीवनामध्ये आहे, परमेश्वराचं मुख होऊन ज्या क्षेत्रामध्ये, ज्या गावांमध्ये, ज्या भागांमध्ये आम्ही राहत आहोत, परमेश्वराचं मुख म्हणून परमेश्वर आम्हाला वापरून घ्यावं, जर ही जरी इच्छा आहे तर आम्ही आमच्या जीवनातून स्वैराचार दूर करावा, अमंगळ आहे त्याला दूर करावं, रागा दूर करावं, भांडण दूर करावं, गर्व दूर करावा, इतरांना तुच्छमान दूर करावं. जगाबरोबर जे आम्ही नाते संबंध बिल्डअप केलेले आहेत एकांतामध्ये, ज्या गोष्टी अजून एकांतामध्ये आम्ही सोडलेल्या नाहीत, त्या गोष्टी त्याग करण्याची, त्या गोष्टी परमेश्वर समोर सोडण्याची आणि परत वधस्तंभाकडे यायची ही वेळ आहे. ही वेळ आहे परमेश्वर समोर आम्ही पश्चाताप करायची. नीती आणि स्वैराचार याची भागी कशी होणार, नीती आणि स्वैराचार याची भागी कशी होणार? जेव्हा जेव्हा त्याची लोक स्टेजवरती उभा राहून परमेश्वराची आराधना करतात, जेव्हा जेव्हा त्याची लोक इतर लोकांसंगती जाऊन, एका लोकांसमोर जाऊन जेव्हा तिच्या सुवार्तेचा प्रसार करतात, इतर लोक इतरांसाठी जेव्हा रडतात, आक्रोश करतात, त्या बाबाकडे विनंती करतात, परमेश्वर त्या गोष्टीचा किती आनंद होतो. तर माझी मुलं किती चांगल्या रीतीने जीवन जगत आहेत, किती चांगल्या रीतीनं माझं सेवा कार्य करतायत, किती चांगल्या रीतीनं इतर लोकांसाठी ते आक्रोश करतायत, परमेश्वर या गोष्टीचा आनंद होतो. परंतु जेव्हा दुसरी बाजू परमेश्वर आमच्या जीवनामध्ये पाहत आहेत, त्या गोष्टीविषयी परमेश्वरात दुःख होत आहे काय? परमेश्वर म्हणतो माझा मुलगा किती चांगला या ठिकाणी वागतोय, परंतु अजून या क्षेत्रामध्ये माझ्या मुलानं, माझ्या मुलीनं अजून तो अमंगळपणा सोडला नाही, अजून त्या अमंगळपणामध्ये आपलं जीवन ती जगत आहे, अजून अमंगळपणामध्ये ते आपलं जीवन व्यतीत जगत आहे. आणि तो बाप या गोष्टी पाहून, तो येशू या गोष्टी पाहून आमच्यासाठी आपले अश्रू ढाळत आहे काय? आमच्यासाठी तो दुःख व्यतीत करत आहे काय? माझ्या भावा, ही वेळ आहे आम्ही परमेश्वरात दुःख देणारे लोक नसावीत. ही वेळ आहे आम्ही परमेश्वराच्या मनाला अश्रू ढाळणारे आम्ही लोक होऊ नयेत. ही वेळ आहे की परमेश्वराच्या मनाला आम्ही आनंद देणारी लोक व्हावीत. ही वेळ आहे की परमेश्वराच्या मुखावरती आमच्या वागण्याद्वारे, आमच्या कार्याद्वारे तिच्या मुखावरती हास्य आलेलं असावं. ही वेळ आहे की परमेश्वर आमच्याद्वारे अभिमान त्याला वाटावा. ही वेळ आहे की आम्ही त्या बापाच्या जीवनामध्ये, त्या बापाच्या हिशोबानं जीवन जगणारे आम्ही लोक असावीत. ही वेळ आहे आम्ही वधस्तंभाकडे परत यावं. ही वेळ आहे आम्ही एवढं वर्ष मौल्यवान आणि जे टाकलेलं कुच कामाचं संगती घेऊन आम्ही जीवन जगत होतो. ही वेळ आहे अमंगळ गोष्टी आम्ही टाकाव्यात आणि प्रभूला म्हणावं, प्रभू तू आता माझा स्वीकार कर. प्रभू तू माझा बाप आहेस, मी तुझा पुत्र आहे. प्रभू मी तुझी कन्या, एवढं वर्ष मौल्यवान आणि जे अमंगळ होतं मी संगती घेऊन जात होतो. प्रभू तू ही वेळ आहे मी माझं जीवन समर्पित करतो. ही वेळ आहे जे मौल्यवान आहे त्याला मी खट्ट पकडतो. ही वेळ आहे जे अमंगळ आहे त्याचा मी त्याग करतो. ही वेळ आहे मी माझं नातेसंबंध जे तुझ्याबरोबर बिघडलेलं आहेत, भले लोकांच्या दृष्टीनं नातेसंबंध करेक्ट वाटत आहेत, भले माझ्या दृष्टीने एवढ्या दिवस वाटतो मी करेक्ट वागत आहे, पण तू प्रभू आज वचनाद्वारे माझ्याशी तू बोलत असताना मी माझे नातेसंबंध तुझ्याबरोबर पुन्हा एकदा सुधारित आहे, पुन्हा एकदा मी प्रस्थापित करत आहे. त्या गोंधळामध्ये मी होतो, त्या अज्ञानामध्ये मी होतो की मी माझे नातेसंबंध परमेश्वराबरोबर प्रस्थापित केलेले आहेत. परंतु प्रभू आज मला समजलं अमंगळ गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत, तर मी ते नातेसंबंध तोडलेले आहेत. प्रभू ही वेळ आहे मी पुन्हा एक वार माझे नातेसंबंध तुझ्याबरोबर प्रस्थापित करतो. ही वेळ आहे मी वधस्तंभाकडे येतो राजा. ही वेळ आहे माझं जीवन मी नव्यानं तुला समर्पित करतो. आज किती हृदय अशा रीतीने आहेत, आज किती मूक अशा रीतीचे आहेत, ते म्हणतील की प्रभू मी माझं जीवन नव्यानं तुला समर्पित करतो.
मी पुन्हा एक वार त्या वधस्तंभाकडे येतो. मौल्यवान गोष्टी माझ्या देवा मी संगती घेऊन जात होतो. त्या मौल्यवान गोष्टीची मला काळजी नव्हती. ज्या रीतीनं परमेश्वर ते उद्या पुत्र होता, आपल्या बापानं कष्ट करून मिळाले धन संपत्ती जे त्याला दिले होते त्याची काळजी नव्हती. त्यानं बेबिचारावरती चुकीच्या गोष्टीवरती ते उधळलं. प्रभू मी माझ्या जीवनामध्ये मौल्यवान तुम्हाला दिले होते त्याची काळजी मला नव्हती प्रभू. पण तुम्ही आज तो उद्या पुत्राला जशी तिच्या पित्याची आठवण झाली तो पुन्हा आला. बापा मला पुन्हा एक वार तुझी आठवण झालेला आहे. पित्या मी तुझं लेकरू म्हणून येत आहे, माझा स्वीकार कर. पित्या मी तुझं लेकरू म्हणून येत आहे, माझा स्वीकार कर. ही वेळ आहे तर परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करावं. ही वेळ आहे की ती परमेश्वर समोर पुन्हा एकदा तुटलेले नाते संबंध आम्ही प्रस्थापित करावेत. माझ्या भावा, सैतान तुला कुठल्या गोंधळामध्ये टाकू नये. सैतान कुठल्या गोंधळामध्ये तुझं जीवन काढू नये. बघ एवढं वर्ष तू जीवन जगा लागलायस, एवढं वर्ष तू सेवा कार्य करायला, चांगली सेवा सुरू आहे, चांगल्या तुझ्या गोष्टी सुरू आहेत. सैतानानं कधी तुला त्या कन्फ्युजन मध्ये टाकू नये. माझ्या भावा माझी बहिणी, ही वेळ आहे की मौल्यवान पासून आम्ही अमंगल दूर करावं. ही वेळ आहे पुन्हा एक वार त्या स्तंभाकडे आम्ही छावं. ही वेळ आहे ज्या गोष्टी परमेश्वरापासून आम्हाला दूर घेऊन जात आहेत त्याचा आम्ही त्याग करावा. ही वेळ आहे परमेश्वराबरोबर पुन्हा एकदा नातेसंबंध प्रस्थापित करावं. ही वेळ आहे आम्ही त्याच्या वधस्तंभाकडे बसून रडावं. ही वेळ आहे आम्ही त्याच्या रक्ताच्या द्वारे आपलं जीवन शुद्ध करावं. ही वेळ आहे आम्ही परमेश्वराच्या समोर आपले जीवन पूर्ण समर्पित करावं. ही वेळ आहे पुन्हा त्या वधस्तंभाकडे यावं, पुन्हा त्या वधस्तंभाकडे यावं. बायबलमध्ये प्रियानो काही लोकांना आम्ही पाहतोय. एक दोन लोकांना पाहून आजचा संदेश मी संपवणार आहे. आणि शेवट मी तुम्हाला प्रत्येकासाठी प्रार्थना करा की प्रभू पुन्हा एक वार पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार माझ्या भावांना बहिणींना होते. एवढं वर्ष परमेश्वर त्या कदाचित चुकी वागल्या असतील, एवढं वर्ष त्याच्या बोलण्याच्या द्वारे विचाराद्वारे कोणत्याही गोष्टीद्वारे प्रभू तुझ्या विरुद्ध दूर गेले असतील. प्रभू त्याच्यावरती तू दया कर. मी त्या परमेश्वराकडे तुमच्यासाठी शेवटला मी विनंती करणार आहे. एक दोन लोकांविषयी मी पाहणार आहे की त्यांनी मौल्यवान जे होतं तिच्याबरोबर अशुद्धाला पकडून ठेवलं होतं, तिच्या जीवनातील आशीर्वाद तटलेला होता. एक दोन व्यक्तीविषयी आम्ही पाहणार आहोत. उत्पत्ती याचा 25वा अध्याय 22 आणि 23 वचन परमेश्वराचं काय सांगतं. उत्पत्ती याचा 25वा अध्याय 22 आणि 23 वचन. तिच्या उदरात मुले एकमेकाशी झगडू लागली तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत आहे, हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. या ठिकाणी परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरातून 2 वंश निघतील, एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करेल. या ठिकाणी उत्पत्ती 25वा अध्याय 22 आणि 23 आम्ही वचन वाचतो प्रियानू. त्या ठिकाणी रिबिकाला परमेश्वर एक वचन देतोय. रिबिकाला परमेश्वर त्याशी बोलतोय आणि 2 मुलं तिच्या पोटामध्ये जन्माला येतात, गर्भधारणा राहते. आणि वचन सांगतं ते 2 मुलं आत लढत असतात, एकमेकाशी भांडत असतात, एकमेकावर फाईट करत असतात. रिबिका चिंतेत पडली, अरे बाबा पोटातच असं आहे तर बाहेर आल्यानंतर काय करतील, बाहेर आल्यानंतर कसं वागतील, बाहेर आल्यानंतर याचं जीवन कसं असेल, सख्खी भाव आहेत का मैरी आहेत, पोटात असतानाच एवढं मारामारी करायला तेवढं अजून त्यांना समजत नाही. जग तिने अजून पाहिलं नाही तर पोटात असतानाच एवढं एकमेकांमध्ये त्यांचं वैर आहे तर बाहेर आल्यानंतर काय होतील. रिबिका परमेश्वर समोर जाते. परमेश्वर म्हणते, परमेश्वर बापा जी लेकरं मला तू दिलेला आहेस धन्यवाद त्या गोष्टीसाठी, पण तू बापा ही पोटात असतानाच ही मारामारी करायल्यात, पोटात असताना जी भांडणं करायल्यात का प्रभू असं आहे. परमेश्वर त्या ठिकाणी म्हणते, रिबिका तुझ्या पोटामध्ये 2 राष्ट्र आहेत, ती 2 राष्ट्र एकमेकावरती प्रबळ होतील आणि जो वडील आहे तो धाकट्याची सेवा करेल, जो वडील आहे तो धाकट्याची सेवा करेल. तर वडील कोण होता प्रियारो, वडील कोण होता, वडील येसाव होता. धाकटा कोण होता, याकोब होता. परमेश्वरानं आईच्या उदरात असताना याकोबाविषयी प्रॉफेसी भविष्यवाणी रिबिकाशी बोलली होती, सांगितली होती. रिबिका 2 लेकरं तर तुला दिलेली आहेत, पण तुम्हाला एक तुला सांगू दे, याकोब जो आहे ना तुझं स्पेशल आहे. याकोब जरा स्पेशल आहे, माझं मौल्यवान काय तर मी ठेवलेलं आहे. आणि जे अब्रामाला मी आशीर्वाद दिला होता की तुझी संतती आकाशातील तारा इतकी करीन, मला ते याकोबाच्या द्वारे पूर्ण करायचे रिबिका. आणि लक्षात ठेव, जो वडील आहे तो धाकट्याची सेवा करेल. रिबिकानं तेवढंच लक्षात ठेवलं. रिबिकाचं नेहमी लक्ष होतं फक्त याकोबावरती. येसाव त्याला दिसत नव्हता, मिठी मारायची याकोबाला,
मुख्य गायची याकोबाची, घरात चांगलं खायला घालायची याकोबाची. येसाव बाहेर काय करायलाय, येसाव कुठं गेलाय, रिबिकाकडे लक्ष नव्हतं, पूर्ण लक्ष केंद्रित होतं फक्त याकोबावरती. आणि कधी कधी जरा मोठी झाला असेल याकोब, 12 वर्ष 13 वर्षाचा, आणि रिबिकानं म्हणलं असेल इकडे 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 याकोबा इकडे इकडे, तुला काय तर सांगायचं मला. याकोब पळताना म्हणला काय मम्मी काय. याकोब लक्षात ठेव, तू जेव्हा पोटामध्ये होतास परमेश्वर एक भविष्यवाणी तुझ्याविषयी केले की तू या पूर्ण संपत्तीचा वारीस होणार याकोब, आणि तुझा भाव येसाव तुझी सेवा करणार. ती म्हणला होय मम्मी, माझा भाव माझी सेवा करणार. होय याकोब, कारण तू परमेश्वर दृष्टीनं अमोल आहेस, तू मौल्यवान आहेस, तू प्रेशियस आहेस. परमेश्वर मला सांगितले जेव्हा तू पोटात असताना. याकोबाला भरपूर आनंद झाला. याकोब आधीच लहान होता आणि जास्त ताट झाला, जास्तच फुगला. आता म्हणला मी मौल्यवान आहे. आता म्हणला आईला सोडला नाही, आईजवळ भविष्यवाणी केला. इसाकाला काय माहीत नाही, इसाकाला काय ठाऊक नव्हतं, माझ्या बापाला काय ठाऊक नाही, पण तो आईने मला सगळं सांगितलंय. मग आता काय करायला लागला, मग आपलं डोकं ही लोक चालवा लागलीत. मुलगा आणि आई आपलं डोकं चालवा लागलीत. परमेश्वरानं प्रॉमिस केली होती की याकोब माझा मौल्यवान आहे आणि धाकटाची सेवा वडील करणार, येसाव करणार. मी डोकं आता आपली चालवा लागलीत. परमेश्वरानं अभिवचन दिले, आता आम्ही पूर्ण करायचं आहे. याकोब मौल्यवान आहे, प्रेशियस आहे. मग डोकं लावायला सुरुवात केली. मग पहिला त्यानं याकोबाच्या मनामध्ये तेच होतं. आई नेहमी सांगायची उठता बसता, सकाळी उठला की मौल्यवान आहेस, बाहेर झाला की तू मौल्यवान आहेस. एक घास बोलला याकोब खा 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 मौल्यवान आहेस. अरे जरा जास्त का, जरा जास्त दष्टपुष्ट तू मौल्यवान आहेस. जरा चांगला ड्रेस घाल का, तू मौल्यवान आहेस. जरा मौल्यवान दिसलं पाहिजेस तू, जरा यसापेक्षा वेगळं दिसलं पाहिजे. यसाव जंगलामध्ये शिकार करते, कपडे तिचे कसे असतात घाण असतात, पण तू तसं नाही. तू जरा स्पेशियस आहेस, तू जरा वेगळा आहेस, तू मौल्यवान आहेस. तू चांगली कपडे घातले पाहिजेस, तुझं उठणं बसणं चांगलं पाहिजे, तुझं बोलणं चांगलं पाहिजे. याकोब जरा 2 घास. आई नाही पोट भरले, अरे 2 घास जरा घे, तू मौल्यवान आहेस. आपल्या डोक्यानं या ठिकाणी रिबिका याकोबचं जीवन मौल्यवान करण्यासाठी ती प्रयत्न करते प्रियानू. आणि आपल्या मुलग्याला जेव्हा मी वाचत जातोय प्रियानू, खोटं बोलवायला ती शिकवते. स्वतःच्या भावाला याकोब पहिल्यांदा फसवते. ते म्हणतोय अरे बघ, जगांतर सांगितले, इसाकालाही भविष्यवाणी माहीत नाही, आणि इसाक ज्या रीतीनं नियम सांगतात त्या रीतीनं जो ज्येष्ठ असेल त्यालाच सर्व गोष्टीचा जास्ती वाटा मिळणार. आणि इसाकला हे माहीत नाही की देव रिबिकाशी बोलाय. कदाचित रिबिकानं सांगितलं असेल जाऊन की असं परमेश्वरनं सांगितलं होतं की याकोब मौल्यवान आहे, परंतु या गोष्टी सांगत असताना येसावनं इसाकनं त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही. येसाव पहिला झालेला आहे, जो प्रौढ आहे तो पहिलं माझं फळ आहे, म्हणून त्यालाच सगळ्यात जास्त आशीर्वाद मिळणार हे इसाकानं मनात ठेवलेलं आहे. आणि येसावला पण ते माहीत आहे, चालरीती तीच आहेत. मग आता काय करायचं, मग याकोबनं आपलं डोकं लावायला सुरुवात केली. परमेश्वरानं तर अभिवचन दिले. परमेश्वर तर म्हटला माझ्या लेकरा, माझ्या दृष्टीनं तू अमोल आहेस, माझ्या दृष्टीनं तू मौल्यवान आहेस. याकोबनं आपलं डोकं लावायला सुरुवात केली आणि मग स्वतःच्या भावाला पहिला फसवलं. तो म्हटला ते काय आहे. येसाव पळत आला, रानातून आला, थकलेला होता, उपाशी होता. ते काय आहे, हे मी आई माई देतो तुला, पण तू ज्येष्ठत्वाचा मला हाक तू दे. स्वतःच्या भावाला फसवून ज्येष्ठत्वाचा हाक घेतला. तेवढ्यावरती लोक थांबली नाहीत. आता आशीर्वाद द्यायची वेळ आली होती. आता इसाक मरणार होता. त्यानं काय केलं, रिबिकानं स्वतःच्या पोराला, याकोब होता, याकोबाला येसाव सारखं बनण्याचा प्रयत्न केला. कपडे त्या रीतीनं गाठलीत, सर्व प्रयत्न केला, सगळं काय केलं, पाठवलं. आशीर्वाद चोरून घेतला. त्या धनसंपत्तीसाठी तिथं कबिला होता, तिथं लोक होती, तिथं जी नोकर चाकर असतील, या सगळ्यांमध्ये याकोब मौल्यवान आहे, प्रेशियस आहे, म्हणून त्याचं नाव उंच झालं पाहिजे. रिबिकानं सर्व कष्ट केलेत, सर्व प्रयत्न केलेत. जेवढी तिच्याकडं PhD तिने जी केली होती ती सगळी PhD त्या ठिकाणी वापरली. झालं उलट. कारण परमेश्वराचं वचन यशया 55:11 सांगतंय, परमेश्वराचं वचन 55 सांगते यशया की तुमचे मार्ग माझे मार्ग नव्हेत, तुमच्या योजना माझ्या योजना नव्हेत. आणि प्रियानो, त्या ठिकाणी परमेश्वरानं गोष्टी केलीत. वचन काय सांगते, उत्पत्ती याचा 27 अध्याय आणि 43 वचन. उत्पत्ती 27:43. तर माझ्या बाळा, आता माझी आई उठ, हारान येते, माझा भाऊ लाबान आहे त्याचकडे पळून जा. आता काय झालं होतं, खोटं बोलून ज्येष्ठत्वाचा हाक मिळवला होता. खोटं बोलून जो ज्येष्ठत्वाचा जो आशीर्वाद होता बापाकडून, ज्येष्ठत्व मुलगाला मिळाला पाहिजे तो मिळवला होता. आणि आता काय झालं,
जेवढ्या धन संपत्तीसाठी, ज्या प्रॉपर्टीसाठी, ज्या शेरडे मंडळासाठी याने लबाड केली होती, स्वतःच्या बाबाला स्वतःच्या भावाला फसलं होतं, वेळ आली उत्पत्ती 27:43 ते सर्व सोडून पळून जायची वेळ आली. आईने बोललो, रिबिकाने बोललो, इकडे 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 इकडे, आता तुला पळून जायचं आहे. आता हरान देशात जा, तुझा मामा तिथं आहे, लाबान तिथं आहे, तिकडे जा, नाही तर तुला येसव काही जीवन ठेवणार नाही. बाबा, ज्या गोष्टीसाठी या मुलग्यानं, त्याच्या आईनं एवढं सगळं आपलं डोकं वापरलं, एवढं सगळं आपलं नॉलेज त्या ठिकाणी वापरलं, धन संपत्ती, ज्येष्ठत्वाचा अधिकार, ती सोडून जायची वेळ आली. सोडून याकोब त्या ठिकाणातून पळून जातोय. आम्हाला परमेश्वरानं मौल्यवान केलेलं आहे. आम्हाला परमेश्वर म्हणतोय इर्मया 15:19 मध्ये की मी माझ्या लेकरात तुला मुख करताय, मौल्यवान मी दिलेलं आहे. आणि मग हे सर्व दिलं असताना आम्ही आमच्या डोक्यानं, आमच्या PhD झालेलं, आमच्या ज्ञानाबुद्धीनं, लबाडीनं, फसवणूक करून, इतरांना फसवून, इतरांच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी बोलून, इतरांच्या जीवनामध्ये राजकारण वापरून आम्ही आमच्या मौल्यवान गोष्टी उंच करायला बघतोय. याकोबानं तेच केलं. याकोबानं तेच केलं. वचन आम्ही वाचलं उत्पत्ती 27:43. याकोबाला सर्व सोडून एक नोकर म्हणून 21 वर्ष आपल्या मामाच्या हाताखाली राबायला वेळ आली. 21 वर्ष. थोडी वेळ फक्त याकोबानं बघायची होती वाट, की प्रभू जर तू अभिवचन दिलेस, तू जर म्हटलायस की याकोब माझ्या दृष्टीने तू मौल्यवान आहेस याकोब, तर याकोबाने थोडी वेळ वाट बघायची वेळ होती. मौल्यवान संगती याकोबनं ठेवलं होतं. लबाडीचा स्पीड याकोबच्या जीवनामध्ये होता. खोटं बोलायचा स्पीड त्याच्या जीवनामध्ये होता. याकोब याचा अर्थ युक्तीने हिरावून घेणारा तो याकोब त्याच्या आत होता. युक्तीनं आपल्या भावाचा आशीर्वाद चोरण्यासाठी त्यानं प्रयत्न केला. चोरण्यासाठी प्रयत्न केला. आशीर्वाद मिळाला सुद्धा, पण तो आशीर्वाद फुलफिल झाला नाही, कारण तो आशीर्वाद लबाडी करून मिळालेला होता. प्रियानो, मौल्यवान याकोबच्या संगती होतं. आईच्या उदरात असताना उत्पत्ती 25:22-23 मध्ये परमेश्वर म्हटला होता की याकोब माझ्या दृष्टीने मौल्यवान आहे. ते मौल्यवान याकोब संगती होतं. परमेश्वरचा हात त्यावेळी याकोब संगती होता. मौल्यवान गोष्टी परमेश्वर करायच्या होत्या, परंतु लबाडी घेऊन याकोब पुढे जात होता. आज ख्रिस्ती समाजामध्ये, लिडरशिपमध्ये, चर्चेसमध्ये लोक जीवन जगत आहेत की मौल्यवान सुद्धा परमेश्वराच्या समोर संगती ठेवलेला आहे, आणि लबाडीचा स्पीड, फसवण्याचा स्पीड, निंदेचा स्पीड, अमंगल स्पीड, व्यभिचाराचा स्पीड, जार कर्माचा स्पीड, व्यसनाचा स्पीड, फसवण्याचा स्पीड, अमंगल गोष्टी बोलण्याचा स्पीड, अमंगल गोष्टी करण्याचा स्पीड, एकमेकाची निंदा करण्याचा स्पीड आज संगती ते घेऊन चाललेला आहे. आज कितीतर लोक चर्चेसमध्ये आहेत ज्याचं नाव याकोब आहे. कितीतर याकोब आज चर्चेसमध्ये आहेत. कितीतर याकोबानं आज चर्चेस भरून टाकलेला आहे. परंतु वेळ आहे की परमेश्वराकडे आम्ही जावावं आणि परमेश्वरासाठी झटावं. मग परमेश्वर म्हणेल, तुझं नाव काय रे? तुझं नाव काय? म्हटलं, प्रभू 21 वर्ष कष्टामध्ये त्या ठिकाणी काढल्यात प्रभू. 21 वर्ष माझ्या मामानं माझ्यावरती भरपूर फसवणूक केली प्रभू. 21 वर्ष एक एक दिवस मला आठवत होता. माझ्या घरामध्ये एक राजकुमार सारखं माझं जीवन होतं. एक राजकुमार सारखं मी जीवन जगत होतो. चांगली वस्त्र होती, चांगले पेरावे, चांगला मान, चांगला सन्मान, चांगलं जेवण होतं, डोक्यावरती चांगले छप्पर होतं प्रभू. माझ्या डोक्यानं, माझ्या विचारानं गेलो, अरण्यामध्ये आलोय. आज मेंढर राखायला 21 वर्ष. 21 वर्ष प्रभू. मी जर माझ्या जीवनामध्ये ते मौल्यवानला पकडून राहिलं असतं तर मला सुंदर पत्नी माझ्या वडिलांनं मला बघून दिली असती. तू मला पाठवली असती. मला पत्नीसाठी सुद्धा प्रभू चाकरी करायला लागली. 7 आणि 7 14 वर्ष प्रभू. मला पत्नी मिळावी म्हणून मी 14 वर्ष चाकरी केली प्रभू. परमेश्वर म्हटला, तुझं नाव काय रे? प्रभू माझं नाव याकोब आहे. प्रभू माझं नाव याकोब आहे. परमेश्वर म्हटला, आजपासून तुझं नाव याकोब नसणार, तो तू इस्रायल आहेस. आजपासून तुझं नाव याकोब युक्तीने फसवणार नसणार, तर इस्रायल आहे. कारण इस्रायल वंश तुझ्याद्वारे मी निर्माण केलेला आहे. अब्रामाला जो आशीर्वाद दिला की अब्रामा तुझी संतती आकाशातील तारे एवढी असेल, ते मी फुलफिल करणार आहे. लोक पाहतील आणि म्हणतील, ही इस्रायलची लोक आहेत. मग परमेश्वर त्या ठिकाणी
अब्रामाला जो दिलेला आशीर्वाद याकोबाच्या द्वारे पूर्ण करायची सुरुवात केली आणि संतती आम्ही पाहतोय प्रियानो कसे परमेश्वराने याकोबाला आशीर्वाद केलं. पुढचं वचन भरपूर महत्वाचं याकोबाच्या जीवनाविषयी. उत्पत्ती 33:11 वचन काय सांगतंय? तर आपल्यासाठी आणलेली ही माझी भेट घ्याच, कारण देवाने मजूर कृपादृष्टी केल्यामुळे मला सर्व काही आहे. त्याने त्याला आग्रह केल्यावर त्याने ती भेट घेतली. आपल्या भावासंगती ज्यावेळी तो जीवन जगत होता, ज्येष्ठत्वाचा हक्क किंवा जास्त वाटा येसावला होता, परंतु थोडा वाटा त्याला मिळणार होता, थोडं त्याच्यासाठी सुद्धा होतं, परंतु जास्त पाहिजे म्हणून युक्तीनं फसवून घेणारा व्यक्ती कितीतर प्रयत्न केलेत, फसवायसाठी प्रयत्न केलेत आणि पाहिजे 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 म्हणून स्वतःच्या बाबाला स्वतःच्या भावाला फसवलं. आणि 21 वर्षामध्ये जाऊन परमेश्वराने जेव्हा त्याला मोडलं, तिथं परमेश्वर समोर जेव्हा तो रडला, त्यानं आक्रोश केला, परमेश्वर जेव्हा त्याला मोडलं, जेव्हा त्याला परमेश्वराने त्याच्याप्रमाणे आकार दिला, जेव्हा त्यानं जे मौल्यवान होतं त्याच्यापासून जो लबाडीचा स्पीड त्यानं दूर केला, अमंगळ गोष्टी आपल्या जीवनातून जेव्हा त्यानं दूर केल्या, परमेश्वरानं याकोबाला ज्यावेळी आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. उत्पत्ती 33:11 मध्ये तुम्ही पाहताय प्रियानो की जो व्यक्ती हिरावून घेणारा, युक्तीने हिरावून घेणारा, आता येसावकडे जातोय आणि म्हणतोय एवढा माझ्याकडून तुम्हाला भेट घ्या. येसावाला तो भेट द्यायला लागतोय. आणि याच्या अगोदरच्या काही वचनांमध्ये जर तुम्ही वाचिला, 31 वाद्य जर तुम्ही वाचिला की तो आपल्या भावाला काय भेट देतोय, त्याच्यामध्ये लिहिलंय डिटेल. प्रियानो या ठिकाणी जो व्यक्ती युक्तीने हिरावून घेणारा, फसवून घेणारा, जो व्यक्ती आज परमेश्वराने एवढं त्याला आशीर्वाद केलं, तो देणारा व्यक्ती झाला. तर येसावाला द्यायला लागला की माझ्या भाऊ, माझे वडील भाऊ, एवढी माझी गिफ्ट घ्या, एवढी माझी भेट घ्या, एवढं घ्या, तुम्ही घ्या माझ्याकडून असू दे. आणि तुम्ही वाचू शकता की किती भेट त्या ठिकाणी होती, किती त्या ठिकाणी जनावरं होती, शेरडे मेंढरे होती, किती संपत्ती तो येसावाला देत होता. कोणी याकोब जे युक्तीनं हिरावून घेणारा, कोणी याकोब जो मौल्यवान आणि अमंगल संगती घेऊन स्वतः आशीर्वाद पाहून प्रयत्न करणारा. 21 वर्ष जेव्हा परमेश्वराने त्याला मोडलं, जेव्हा आकार दिला, 21 वर्ष परमेश्वर त्याच्यामधले अमंगळ जे अमंगळ दूर केलं, फसवून घेणारा व्यक्ती आज जेव्हा परमेश्वराने नाव त्याचं बदललं, तो आज देणारा झाला. माझ्या भावा, परमेश्वर या रीतीनंच तुला बोलवत आहे. माझ्या बहिणी, परमेश्वर या रीतीने बोलवत आहे. जेव्हा मौल्यवान पासून अमंगळ जेव्हा तू दूर करशील, याकोबाला ज्या रीतीने परमेश्वरने आशीर्वाद केलं, त्या जीवनामध्ये तो आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाहीस. ही वेळ आहे आणि परमेश्वर सांध्यात जावं. ज्या रीतीनं 21 वर्ष परमेश्वराच्या समोर त्या अरण्यामध्ये, त्या वाळवंटामध्ये जेव्हा मेंढरानं तो चारायचा, त्याची काळजी घ्यायचा, तो रडायचा, तो आक्रोश करायचा, ज्या चुकीच्या गोष्टी त्यानं केल्या ते पश्चाताप करायचा, परमेश्वराकडे मागायचा की प्रभू माझ्यावरती दया कर, या गोष्टी मी केल्या, मी युक्तीनं हिरावून घेणारा, मी लबाड वागणारा व्यक्ती, प्रभू मी बदलतो. 21 वर्षामध्ये याकोबानं आपलं जीवन परमेश्वर समर्पित केलं. युक्तीने हिरावून घेणारा व्यक्ती आता देणारा झाला, आता घ्या म्हणणारा झाला, आता तुम्ही घ्या म्हणणारा झाला. मला काय नको, तुम्ही घ्या, माझ्या भाऊ तुम्ही घ्या, देणारा व्यक्ती झाला. आज जर तुम्ही याकोबासारखं परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करताय, परमेश्वर येत्या दिवसामध्ये तुम्हाला देणारा व्यक्ती तो करताय. देणारा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाचीला प्रियानं देणारा व्यक्ती तुम्ही होशीला. दुसरा एक व्यक्ती आम्ही नव्या करारामध्ये पाहणार आहोत. भरपूर व्यक्ती जुन्या करारामध्ये आहेत. येत्या दिवसामध्ये त्या गोष्टीविषयी आम्ही अभ्यास करणार आहोत. आता नवा एक व्यक्ती आम्ही प्रियानू नव्या करारामध्ये आम्ही पाहणार आहोत. गलती करास याचा 1 अध्याय 14 वचन. आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेश असल्यामुळे माझ्या लोकातल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जनापेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. गलती करास याचा 1 अध्याय 14 वचन. ज्या व्यक्तीविषयी आम्ही आपला अभ्यास करणार तो 10 ते 15 मिनिटं प्रियानू, तो व्यक्ती पौल आहे, ज्याचं पहिलं नाव शौल होतं. परमेश्वराने जेव्हा त्याची भेट घेतली त्याचं नाव पौल केलं. हा व्यक्ती स्वतःची साक्ष त्या ठिकाणी गलती करायच्या लोकांना सांगत आहे. गलती करायचं 1 अध्याय 14 वचनामध्ये, मी माझ्या पूर्वजाच्या संप्रदायाविषयी विशेष आवेशिक होतो. जो शौल ज्याच्यानंतर पौल झाला, विशेष आयुष्य होता धर्माविषयी, विशेष आयुष्य होता धर्माच्या ज्ञानाविषयी, विशेष आयुष्य होता धर्माच्या विधी करण्याविषयी, विशेष आयुष्य होता धर्माचा प्रसार करण्याविषयी, विशेष आयुष्य होता की धर्माच्या गोष्टी इतरांवरती लादण्यासाठी पौल अशा रीतीने जीवन जगत होता. म्हणून तो म्हणते गलती करास 1 अध्याय 14 वचनामध्ये, मी माझ्या पूर्वजाच्या संप्रदायाप्रमाणे, पूर्वज कोण?
अब्रामाला ते पूर्वज मागायचे. पूर्वज कोण? मोशेला ते पूर्वज मानायचे. जे 5 ग्रंथ मोशेने लिहिले आहेत, उत्पत्ती, निर्गम, गन्ना, लेवी, अनुवाद, जे 5 जे पुस्तक लिहिले त्याचा फॉलो करणारा व्यक्ती, काटोकारपणे पाळणारा व्यक्ती, एखाद्या विद्यापीठामध्ये गम्येल त्याचा जो शिक्षक होता त्याच्या हाताखाली उत्कृष्ट नियमशास्त्राचं, विधीचं अभ्यास केलेला व्यक्ती हा पौल होता. त्या पूर्वजाच्या संप्रदायाविषयी तो म्हणतोय मी विशेष आवेश होतो. नियम तर होते, विधी तर होते, आवेश तर होता, परंतु अमंगळ आणि संगतीच होतं. मौल्यवान संगती घेऊन जात होता. परमेश्वराचे महान नियमशास्त्र, देवाचे महान सेवक मोशेने जे लिहिले होते तो संगती तो घेऊन जायतच होता, परंतु अमंगळ पण संगती होतं. राग, इतरांविषयी द्वेष आणि खऱ्या प्रभूला न ओळखण्याचं आंधळेपण त्याच्या जीवनामध्ये होतं. प्रियानो, खऱ्या प्रभूला न ओळखण्याचं. मोशे कुणाविषयी सांगतोय याच्याविषयी प्रकटीकरण न नसलेला व्यक्ती पौल होता. तो म्हणतोय मला सर्व काही ठाऊक होतं, परंतु मोशेच्या संदेशाविषयी बोला होता की तुमच्यामध्ये एक संदेश निर्माण होईल, जी मोशे कडून परमेश्वराची भविष्यवाणी केली होती. याचं अर्थ न समजलेला व्यक्ती हा पौल होता. तो म्हणते मी माझ्या धर्माविषयी भरपूर आयुष्य होतो. आम्ही कितीतर लोक पाहतोय की आपल्या धर्माविषयी, ख्रिस्ती धर्माविषयी आयुष्य असतात, नियमशास्त्र देवीच्या विधी पाळण्यामध्ये आयुष्य असतात, देवाच्या धर्माचा प्रसार करण्यामध्ये, वचनाचा प्रसार करण्यामध्ये आयुष्य असतात, मौल्यवान संगती घेतात आणि अमंगल सुद्धा संगती असतं. ज्या रीतीनं पौलाच्या जीवनामध्ये होतं, मौल्यवान संगती घेऊन जात होता, देवाचं नियमशास्त्र, परंतु अमंगल सुद्धा तो संगती घेऊन जात होता. त्या अमंगल संगती असल्यामुळं पौलाच्या जीवनामध्ये खरा ख्रिस्त, खरा देव त्याला प्राप्त झाला नव्हता. प्रियानो, पुढं काय सांगते वचन आम्ही वाचूया. 1 तिमोथेयाचा 1 अध्याय 15 वचन. ख्रिस्त येशू पापी लोकांना ताराव्या जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. दिमेक्षेच्या वाटेवरती ज्यावेळी शाऊल नामक हा व्यक्ती, जे लोक येशू नासरेतकरवरती विश्वास ठेवतात, मुख्य याचकाकडून अधिकार पत्र घेऊन त्या लोकांना पकडण्यासाठी, जेलमध्ये टाकण्यासाठी वेगवेगळ्या गावामध्ये फिरणारा व्यक्ती, जेव्हा दिमेक्षेच्या वाटेवरती ते येशू बरोबर तेव्हा त्याचं इन्काउंटर झालं. येशू त्यावेळी त्याला भेटला आणि म्हटला, शौला शौला माझा छळ का करतोस? तो म्हणला, प्रभू तुम्ही कोण आहे? तो म्हटला, ज्या ईश्वर तू छळ करतोस तोच मी आहे. त्या ठिकाणी शौलाला समजलं, मी अमंगळ घेऊन माझ्या संगती एवढं वर्ष जात होतो, मी अमंगळ घेऊन एवढं वर्ष मी जीवन व्यतीत करत होतो, मौल्यवान पण माझ्या संगती होतं, पण तो अमंगळ घेऊन मी संगती जात होतो. आणि त्या ठिकाणी पौल म्हणतोय की त्या येशू ख्रिस्ताची सुवार्ता ज्यावेळी सांगण्यात आली आणि त्या सर्व पापीमधला एक मुख्य पापी मी आहे, आणि त्या ठिकाणी पौल आपलं जीवन त्या परमेश्वरात समर्पित करतोय. तो स्वतःविषयी जाणून घेतोय की मी त्या ठिकाणी मुख्य पापी आहे. माझ्या बहिणी आणि भाऊ जे पाहत आहात, आम्ही धर्माविषयी आयुष्य आहे, आम्ही देवाचे नियमशास्त्राविषयी आयुष्य आहे, देवाच्या वचनाचा प्रसार करण्याविषयी आयुष्य आहे, पण तू काय मौल्यवान आणि अमंगळ ज्या रीतीनं पौल जो शौल होता, जो आपल्या संगती घेऊन जात होता, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेऊन जात आहात काय? आणि जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये त्या शौल सारखं, त्या पौल सारखं जीवन जर जगत आहात, 1 तिमोथेय 1 अध्याय 15 वचनाप्रमाणे ही वेळ आहे की आम्ही म्हणावं की प्रभू, मुख्य पाप्यांपैकी एक मी मुख्य पापी आहे, मी पश्चाताप करतो राजा. एवढं वर्ष मी मौल्यवान संगती घेतलं होतं, एवढं वर्ष मी मौल्यवान संगती घेऊन जात होतो प्रभू, अमंगळ पण माझ्या संगती होतं, मी माझं जीवन समर्पित करतो, मी माझं जीवन समर्पित करतो, त्या अमंगळचा मी त्याग करतो, ते अमंगळ मी टाकतो प्रभू. माझं जीवन मौल्यवान आहे, ते मौल्यवानच मला जगायचं आहे. जे मौल्यवान मला समजले, जे मौल्यवान रक्त मला ख्रिस्ताचं प्राप्त झाले, ते मौल्यवान कृपादान माझ्याकडे आहे, जो मौल्यवान पवित्र आत्मा माझ्याकडे आहे, ते मौल्यवानच घेऊन मला जायचं आहे प्रभू. त्याच्याबरोबर अमंगळ नको. मुख्य पापी प्रभू मी आहे, माझ्यावरती तू दया करावीस. ज्या रीतीनं पौल म्हटला मी मुख्य पापी आहे, अबेशियोचा धर्माविषयी, धर्माचा प्रसार करणारा व्यक्ती होता, विधी पाळणारा व्यक्ती होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये अजून अमंगळ गोष्टीचा त्या साठा होता. ख्रिस्ताची भेट त्याच्या जीवनामध्ये झाली नव्हती. आज आम्ही धर्माचे प्रसार करणारे लोक आहोत,
आज आम्ही देवाच्या वचनाचा प्रसार करणारे लोक आहोत, आम्ही चर्चेसमध्ये वेगवेगळ्या विधी करणारे आम्ही लोक आहोत. पण तुम्हाला विचारू द्या, दिमेश्कीच्या वाटेवरती ज्या रीतीनं पौलाची भेट झाली होती, तुमची आणि त्या देवाची भेट झाल्या काय? जर भेट झाली असेल आणि जरी भेट झाली नसेल, ही वेळ आहे आम्ही पश्चाताप करावं की प्रभू, मी पुन्हा एक वार तुझ्या वधस्तंभाकडे येतो. मौल्यवान आणि अमंगळ मी संगती घेऊन जात होतो प्रभू, पुन्हा एक वार मी माझं जीवन तुला समर्पित करतो. प्रेषित त्याचा 9वा अध्याय आणि 6वं वचन काय सांगताय? तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावयाचे हे तुला सांगण्यात येईल. दिमेश्कीच्या वाटेवरती ज्या रीतीनं येशू ख्रिस्त भेटला, पौलाला म्हटलं आता उठ, नगरात तुला काय करायचं मी तुला सांगतो, जा. हनन्याला मी पाठवणार आहे पौला, मी आज तुझं नाव बदलत आहे. शौल तू होतास, पण तुम्ही आता तुला पौल करताय. एवढ्या वर्ष धावलास, पळलास, तुझ्या इच्छेप्रमाणे जात होतास, तुला वाटते म्हणून करत होतास, तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धावत होतास, पण तू पौलात जा. मला आता तुझ्या जीवनासाठी काय तर करायचं आहे, मला माझ्या हिशोबाने तुला वापरायचं आहे, मला माझ्या हिशोबाने तुला पळवायचं आहे, मला माझ्या हिशोबानं माझं मुख तुला करायचं आहे पौला. कारण मौल्यवान पासून हीनकण, कुच कामाचं, अमंगळ ज्यावेळी तू टाकलंस, ज्यावेळी तू पश्चाताप केला, ज्यावेळी तू समर्पण केलंस की प्रभू तू कोण आहेस, तेव्हा त्यानं प्रभू म्हटला, स्वीकार केला की येशू तू प्रभू आहेस, माझं जीवन मी समर्पित करतो. ज्यावेळी तू पौला आपलं जीवन समर्पित केलंस, जा नगरात, तुला काय करायचं मी सांगेन. पुढं वचन काय सांगते? 15 वचन, प्रेषित 9:15. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलची संतती ह्यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तू माझे निवडलेले पात्र आहे. पौला, तू आत्ता याच्या अधुकर जे लोक तुला काही शिकवत होती त्यांचं मुख तू झाला होतास, जे लोक तुला शिकवत होती त्यांचं पाय तू झाला होतास, जी लोक तुला चुकीच्या गोष्टी शिकवल्या माझ्या नियमशास्त्रातून, त्याच्या गोष्टी तू करतोस पौला. पण तू आज मी तुला अपॉइंट करत आहे, मी आज तुला निवडत आहे. राजे, परराष्ट्रीय इस्रायलची संतती याच्या समोर माझं निवडलेलं पात्र म्हणून मी पौला तुला पाठवत आहे. तू जा, मी तुला निवडलेलं आहे पौला, मी तुला अपॉइंट केलेलं आहे. तू माझं मुख आज झालेलं आहेस. तू राष्ट्रांमध्ये, परराष्ट्रांमध्ये, परराज्यांमध्ये राजांच्या समोर जाऊन माझं नाव सांगणारा, माझे शब्द सांगणारा व्यक्ती म्हणून मी तुला अपॉइंट करत आहे. माझ्या भावा, माझ्या बहिणी, जे तुम्ही आज पाहत आहात, आज एवढे वर्ष तुम्ही स्वतःच्या विचाराने, कोणी तर तुम्हाला सांगितले म्हणून तुम्ही धावा लागलाय, पळा लागलाय. मौल्यवान संगती आहे, अमंगळ संगती आहे, अशुद्ध संगती सुद्धा घेऊन चाललाय. पण तो आज किती लोक आहेत की म्हणतील, प्रभूजी एवढे वर्ष मी जीवन जगलो, पण तुम्हाला आज तुझं वचन समजलं, मी माझं जीवन समर्पित करतो, अमंगळ माझ्या जीवनातून काढतो, अशुद्ध माझ्या जीवनातून काढतो, मी मला समर्पण करतो. प्रभू, मुख्य पापी मी आहे, माझ्यावरती दया कर, त्यामध्ये स्तंभाकर मी परत येतो, मी माझं जीवन तुला समर्पित करतो. जर कोण परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करतील, परमेश्वर म्हणेल की माझ्या लेकरा, परराष्ट्रीय राजे आणि इस्रायलची संतती या सर्वांसमोर मी माझं निवडलेलं पात्र म्हणून, माझं मुख म्हणून मी तुला पाठवत आहे, माझं मुख म्हणून मी तुला पाठवत आहे. ही वेळ आहे आम्ही जीवन परमेश्वराला समर्पित करावं. प्रेषित याचा 21वा अध्याय आणि 13 वचन काय सांगताय? तेव्हा पौलाने उत्तर दिले, तुम्ही रडून माझे मन खचविता हे काय? मी नुसता बंधनात पडण्यासच नव्हे, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेमेत मरावयास देखील तयार आहे. याकोबाविषयी मी ऐकलं प्रियानो, युक्तीने हिरावून घेणारा व्यक्ती, युक्तीनं दुसऱ्याचं खेचून घेणारा व्यक्ती, जेव्हा परमेश्वर आणि त्याची भेट झाली, मौल्यवान जेव्हा त्यानं अमंगळ होतं त्याच्यापासून वेगळं केलं, घेणारा व्यक्ती देणारा झाला, हिरावून घेणारा व्यक्ती देणारा झाला. या ठिकाणी मारणारा व्यक्ती मरणारा झाला. या ठिकाणी दुसऱ्या लोकांना मारणारा व्यक्ती, ज्या नावासाठी लोकांचं प्राण घेणारा व्यक्ती, ज्या नावासाठी देवाच्या सेवक, तरुण सेवक स्टीफनला दगडमार करत असताना त्या ठिकाणी कपडे सांभाळणारा व्यक्ती, लोकांच्या जीवनावरती उठलेला व्यक्ती, मारणारा व्यक्ती, ज्या नावासाठी जेव्हा त्यानं मौल्यवान आपल्यापासून जे अमंगळ होतं वेगळं केलं, मारणारा व्यक्ती त्या नावासाठी मरणारा झाला. तो म्हटला, अरे काय तुम्ही नुसता माझ्या जीवनामध्ये या गोष्टी बोलून माझं मन तुम्ही विचलित करायला बसलाय काय? अरे बाबानू, मी फक्त बंधनात पडायला तयार नाही, तर त्या नावासाठी मी मरायला सुद्धा तयार आहे. ते मी मरायला सुद्धा तयार आहे. जो व्यक्ती मारणारा तो मरायला तयार झाला. ज्या नावासाठी लोकांवरती बंदिवान टाकणारा स्वतः बंदी व्हायला तयार झाला. ज्या लोकांना ज्या नावासाठी निंदा करणारा व्यक्ती, ते स्वतः त्या नावासाठी निंदा सहन करणारा व्यक्ती झाला. आज किती लोक तुमच्यामध्ये आहेत
जे म्हणतील प्रभू पौलासारखं माझं जीवन मी समर्पित करतो, पौलासारखं माझं जीवन मी समर्पित करतो, मी मुख्य पापी आहे राजा, एवढे वर्ष मौल्यवान आणि अमंगळ माझ्या संगती घेऊन मी जात होतो, प्रभू माझं जीवन मी तुला नव्याने समर्पित करतो. मत याचा 10 अध्याय 39 वचन पाहून आम्ही प्रार्थना करणार आहोत. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील. जे लोक आपल्या जीवनामध्ये अमंगळ आणि मूल्यवान घेऊन जात आहेत, अजून जे लोक जगासाठी मेलेले नाहीत, अजून जेनी आपलं जीवन राखून ठेवलेलं आहे, जरी तिनं पौल म्हटला गलती करायच्या 6व्या अध्यायामध्ये, मी आता जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो, कारण वधस्तंभावरती मी मेलेला व्यक्ती आहे. अजून जे मेलेले नाहीत, आम्ही वाचे वचन गलती करायचं 6वा अध्याय आणि 14 वचन, गलती करायचं 6वा अध्याय 14 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो, त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खेळले आहे व मी जगाला वधस्तंभावर खेळलेले आहे. जरी तिनं पौलाची या ठिकाणी साक्ष आहे, मी जगासाठी वधस्तंभ खेळलेला व्यक्ती आहे. आजपासून ही आमची साक्ष बनू दे की प्रभू अमंगळ प्रत्येक गोष्टीसाठी बोलणं, विचार करणं, इतरांविषयी निंदा, इतरांना फसवणं, इतरांविषयी चाडी, ज्या प्रभू अमंगळ गोष्टी आहे त्याला मरत आहे. मी त्या सर्वांसाठी मी मरत आहे. मी नवीन व्यक्ती म्हणून जीवन जगत आहे. मी शौल नाही प्रभू, मी पौल आहे. मी याकोब नाही प्रभू, मी इस्रायल आहे. मी आशीर्वादित व्यक्ती आहे प्रभू. मी युक्तीने हिरावून घेणारा व्यक्ती नाही प्रभू, मी आशीर्वाद करणारा व्यक्ती आहे. मी लोकांचं हिरावून घेणार नाही तर मी देणारा व्यक्ती आहे प्रभू. माझं जीवन आज तू बदलत आहेस. धन्यवाद. जे लोक आपलं जीवन समर्पित करत आहेत, जे लोक आज परमेश्वर आपलं जीवन